पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी दोहा विठ्ठल बरवा माधवा बरवा सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता भभूता सुकृता चिरोडी म्हणून विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा माधवा बरवा मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आग सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा माधवा बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण बोला जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय घराची दाराची भजा पांडुरंगा वडिलासी सांगा दंडवत
वडिलासी सांगा दंडवत वडिलासी सांगा दंडवत थोडं और वडिलाची सांगा दंडवत टाळी वाजवा मागे म्हणत राहा वडिलाची सांगा दंडवत वडिलाची सांगा दंडवत गंगेचा हा ओघ सागराशी गेला मागे नाही आला कदा काळी मागे नाही आला कदा काळी मागे नाही आला कदा काळी सागराशी गेला मागे नाही आला कदा काळी मागे आला नादी कदा काळी मागे आला नादी कदा मधाची गोडी माशी घाली उडी गेली ती घडी पुन्हा नये गेली ती घडी पुन्हा नये गेली ती घडी पुन्हा नये गाडी वाजवा मागे मंत्र हो गेली ती घडी पुन्हा ऐसी या गोष्टीची बरी राखा सोय गेला तुका नये परतोनी गेला तुका नये परतोनी गेला तुका नये परतोनी टाळी वाजवा मागे म्हणत राहा गेला तुका नये परतोनी आवाज कमी होईल गेला परतो हा गंगेचा हा ओघ सागरासी गेला गंगेचा टाळी वाजवा मागे म्हणा गंगेचा हा ओघ सागरासी गेला गंगेचा गंगेचा हा ओघ सागरासी गेला मागे नाही आला कदा काळी मागे नाही आला कदा काळी मागे नाही आला कदा काळी गंगेचा सागराची गेला मागे नाही आला कदा काळी मागे नाही आला मागे नाही आला कदा काळी कदा काळी विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा वाजवा भजन करा बोला कुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठल 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 घरची दारची
भजा पांडुरंगा वडिलासी सांगा दंडवत गंगेचा ओघ सागरासी गेला मागे नाही आला कदा काळी मधाची गोडी माशी झाली उडी गेली आती घडी पुन्हा नाही ऐशी या गोष्टीची बरी राखा सोय गेला तुका नये परतोनी गंगेचा ओघ सागराशी गेला मागे नाही आला कदा काळी. सरळ बसा, हात जोडा, डोळे बंद करून पांडुरंगाचं ध्यान करा. ओम नमो जियाद्या वेद प्रती पाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार म्हणून विशेष आत्यादरू विवेकावरी पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उतारा सोपान देवा निवृत्ती उतारा सोपान देवा निवृत्ती उतारा सोपान देवा शरण शरण हनुमंता शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता. घरचे दारची भजा पांडुरंगा वडिलासी सांगा दंडवत गंगेचा हा ओघ सागराशी गेला मागे नाही आला कदा काळी. जोरात टाळी वाजून सगळे जण भजन करा. विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी हरी ढाल 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 विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल हरि विठ्ठल 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 संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली, तत्वज्ञ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाचं आईसाहेब रखुमाईसह मनापासून चिंतन करीत गावाची ग्रामोपासना देवता रामभक्त हनुमानजी, गावाचे आदर्श सद्गुरू श्रद्धे तुळशीरामजी बाबा आणि देवी देवता कुलदेवता या सगळ्यांचा आज विशेष करून मान सन्मान चिंतन करीत आपल्या गावातील सर्वांचे आवडते लाडके सुशिक्षित एक चांगले शेतकरी, एक जाणकार राजकारणी, कुटुंबवत्सल अशा विविध जीवनाने परिपूर्ण असणारे स्वर्गीय नानासाहेब आणि स्वर्गीय भामाबाई यांचे चिरंजीव आमचे मित्र सहकारी आदरणीय भाऊसाहेब यांचे धाकटे बंधू स्वर्गीय विश्वनाथजी नानासाहेब मुठे उर्फ तात्या यांना वर्षश्राद्धाच्या निमित्तानं विश्वशांती केंद्र आळंदी, समस्त वारकरी समाज, उपस्थित असलेले हरिभक्तीपरायण पवार महाराज, बाकीची सर्व महाराज मंडळी, गुणीजन, गायक, वादक, आप्तेष्ट, सगळे सोयरे, नातेवाईक, विशेष करून आदरणीय करण ससाणे साहेब, हेमंतजी, आदरणीय बाबा दिघे, आदरणीय सूर्यजी नवले, बाकीची आप्तेष्ट, सगळे सोयरे, नातेवाईक, पाहुणे, परिवार आणि मित्रपरिवार मंडळी, आपल्या सगळ्यांच्या वतीनं तातांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली. या मोठे परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, जी हानी झालेली आहे, ती या नुसत्या परिवाराचीच नाही तर गावाची, समाजाची एक मोठी, कधीही भरून न येणारी हानी झालेली आहे. आणि त्यामुळे आज त्यांचा स्मृती दिवस आहे, आठवणीचा दिवस आहे, वर्षश्राद्ध आहे. या निमित्तानं त्यांच्या काही आठवणी, त्यांचं काही चिंतन आणि वर्षश्राद्धाचं काय महत्त्व आहे, आणि आपण सगळेजणं आज पुन्हा त्या गोष्टीला उजाळा देऊन त्यांना वारकरी संप्रदायाच्या भजन कीर्तनातून वर्षश्राद्ध आयोजित आहे. मी आपल्याला मनापासून धन्यवाद देणार नाही, पण या दिवशी हरिनामाचा संबंध आपण जोडला तर जय जय रामकृष्ण हरी, जय जय पांडुरंग हरी या नावात एवढी ताकद आहे की जिवंतपणे नाव घेतल्यानंतर तर मनुष्य मुक्त होईलच, पण मृत्यूपश्चातसुद्धा जरी त्या नामाला जोडल्या गेलं तरीही सुद्धा मानवी जीवनाचं कल्याण होतं. म्हणून हा अभंग मी यासाठी निवडलेला आहे. जगद्गुरू तुकोबारायांचा हा अभंग असून महाराजांनी 4141 जी अभंग लिहिलेली आहे गाथ्यामध्ये, त्यामधला हा अभंग नाही आहे. हा अभंग जेव्हा महाराज स्वर्गारोहण करण्यासाठी देवाच्या बरोबर विमानात बसून वर निघाले, त्यावेळेला पुन्हा लोक जमले, महाराजांना विनंती करू लागले, भजनी मंडळ जमलं, गावकरी जमले, मग बायको आली, मुलं आले, मग लोक धावले. कारण हा एक अद्भुत चमत्कार होता की शरीर वर घेऊन जाणं असं कधी घडत नाही. मग जमलेल्या लोकांनी महाराजांना विनंती केली की महाराज थांबा, तुमचं दर्शन घेऊ द्या. आणि आज प्रयत्न करा की आपल्या लोकाला एक शाप आहे भारतातल्या लोकांना की जोपर्यंत माणूस आपल्या जिवंत असतो, आपल्याला भेटतो, बोलतो, आपले मायबाप असतात, मित्र असतात, तुम्ही काय कारण आहे मला माहीत नाही, पण त्याला टाळीत राहता, नेहमी रिजेक्ट करत राहता. आणि मग गेल्यानंतरच हा सगळा कार्यक्रम आपण करतो, हा शून्यात जमा असतो कार्यक्रम. म्हणून महाराजांची किंमत लोकांना कधी कळाली नाही. त्यात पुन्हा हा महाराष्ट्र आहे बाबा, हा भारत आहे.
इथं लोक मेल्यावर मानतात. बरं काय करावं, लय अवघड आहे. जिवंतपणी असंख्य त्रास देतात, त्याला मरायला तयार करतात आणि मेल्यानंतर मग त्याच्या समाध्या, त्याची मंदिरं, असा हा उलटा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी वहिनी असतील, त्यांचे चिरंजीव, सगळा परिवार आणि उपस्थित सगळे पाहुणे रावळे, सरळ बसा, डोक्यातले विचार पहिल्यांदा बंद करा. आजचं कीर्तन देवाचं, धर्माचं, चिंतनाचं नाही, आजचं कीर्तन जीवाचं आहे. तुम्हाला जीव आहे ना, मग तुमच्या जीवाचं काही बरं व्हावं असं वाटत असेल तर आजचं कीर्तन जीव लावून ऐका. मोबाईल कसा पाहता जीव लावून, टी व्ही कशी पाहता जीव लावून, दोस्ताला कसं बोलता जीव लावून, तसं जीव लावा शब्दांकडे. या कीर्तनातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल, खूप काही ऐकायला मिळेल. जर करता आला तर बदल करा, तुमच्या जीवाचं कल्याण हो अशी माझी शुभेच्छा आहे. नाहीतरी मग ज्या दशा जीवाच्या चालू आहे ते असणारच आहे. मग महाराजाकडे लोक जमली, मग महाराज खाली नाही आले. त्याचं कारण असं आहे, तुकोबारायांना वेळेची किंमत कळाली होती. आणि आपण सगळ्यात फेल जर कशात असेल तर आपल्याला वेळ कधी समजलाच नाही. वेळ अशी एक दान शक्ती ईश्वरानं, नियतीनं तुम्हाला दिलेली, जिच्यातला एक अर्धा सेकंदसुद्धा तुम्हाला रिटर्न घेता येत नाही. भले तुम्हाला सत्याधीश अब्जाधीश जगाचं साम्राज्य ताब्यात घेता येईल सिकंदरासारखं, पण घड्याळाचा अर्धा सेकंद जर रिटर्न आणायचा म्हणला आयुष्याचा, तर या पृथ्वीवर काय त्रिभुवनात कुणाकडे ती शक्तीच नाही आहे. आणि नेमकी आपण तीच गमावून बसलेलो. तास सोडा, दिवस सोडा, महिने सोडा, वर्ष सोडा, आयुष्य मातीत घालणारी माणसं आहे. मोबाईलमध्ये तोंड घालणं, टी व्हीत तोंड घालणं, लोकाच्या उचापाती, निंदा, टिंगल, टवाळ्या. हे गंमत सांगूया, बाबा बसलेले इथं. या स्वतःच्या जीवाला पाहण्यासाठी आत्मज्ञान व्हावं लागतं. आत्मा आहे, त्याच्यावरती शरीराचं पांघरूण आहे. त्या पांघरुणात माया दडलेली आहे. त्या मायेला बाजूला सारून आपल्याला झालेलं दर्शन ना, त्याचंच नाव आत्मदर्शन आहे, आत्मज्ञान आहे. दुर्दैवानं माणसाशी वेडी आहे की आयुष्यभर आत्म्याकडं न पाहता जगाकडं पाहण्याचा लय नाद लागलेला आहे. काही माणसं आत्म्याकडे पाहतच नाही, त्याचं नाव आहे अज्ञान. झालंय ते आत्मज्ञान, कळतच नाही ते अज्ञान, आणि अज्ञानाला खरं मानणं याचं नाव आहे विज्ञान. कसा मेळ बसावा पत्रकार साहेब, जगाचा आणि अध्यात्मज्ञानाची सांगड कधी घातल्या जाईन देव जाणे. नेहमी माणसाला बाहेर का पाहावं वाटतं, शरीराच्या बाहेर. नेहमी शरीराच्या बाहेर जाणण्यातच तुमचा वेळ गेला आहे. जे काय वस्तू असतील जगातल्या, हा सगळा पसारा अनित्य आहे. संपूर्ण जग असत्य आहे, परब्रह्मावरती झालेला भास आहे. आणि हे काहीच आपल्या हातचं नाही आहे. तुमचा जन्म कधी व्हावा, कुणाच्या पोटी व्हावा, कोणत्या जातीमध्ये व्हावा, कोणत्या वेळेला व्हावा, तुम्ही किती वेळ राहायचं, का गर्भात मरायचं आहे, का जगात बाहेर आल्यावर मरायचं आहे, का 10 वर्षांनी मरायचं आहे, कुणाच्या सुद्धा हातात नाही आहे. तरीसुद्धा मायामुळं, भ्रमामुळं, खोट्याला खरं मानल्यामुळं आयुष्य बाजूला फेकून केवळ आणि केवळ नकली, खोटं आणि ढोंग लोकाला मोठं दाखवण्यासाठी माणसं जन्मभर बेजार आहे. मी लय माझं बरं चाललंय. कसं काय चाललं म्हणजे लय बरं चाललंय. काय बरं चाललंय हे त्याला आतूनच माहिती आहे, खरं काय चाललंय ते. पण बरं चाललंय हे जगाला दाखवण्यासाठी माणसं नको तितके डाव खेळत असतो. अशा पद्धतीमध्ये महाराज परत आले नाही. बायको, मुलं, मुली सगळे जमले. महाराजांनी त्यांना सांगितलं, ठीक आहे तुम्ही आलात, पण आमच्या जीवनामध्ये अभंगाशिवाय दुसरं काही नाही. दुर्दैवानं आम्हाला अभंगही कळत नाही. चाली लावणं, त्याच्यावर कोट्या करणं, त्याच्यावर दृष्टांत सांगणं, लोकांची मनोरंजन करणं, याच्या व्यतिरिक्त अभंगाकडे नजरही कधी गेली नाही. अरे अभंग या शब्दाचा अर्थ आहे, जो कळाला, मिळाला, भेटला आणि जगला ना, त्याचं नाव, गाव, बायको, कीर्ती या जगातून कधी नष्ट होत नाही. त्याचं नाव आहे अभंग. हे बाकी सगळं भंगच आहे, सगळं भंग आहे. म्हणजे तुकोबारायांना कळालं त्या देहूचं नाव अभंग झालंय, गावाचं नाव अभंग झाले, त्याचा नाश कधी होत नाही. अख्खा महाराष्ट्र देहूकडे पळतो. त्यांच्या बायकोचं नाव येतं महाराजाचं नाव घेतल्याबरोबर. जिजाबाईचं नाव अभंग झालं. माईचं नाव, बापाचं नाव, भावाचं नाव, मुलाची नावं, हे कशा गोष्टी मागं टाकून गेले की माझ्या तुमच्यासारख्याला पटो अथवा न पटो, पण लोक तर त्यांचं भजन करतायत, त्यांच्या पालख्या काढतायत, त्यांचं नाव अमर असणार आहे, कारण त्यांना तो अभंग कळाला आहे.
आणि तुम्ही ज्याच्यात बसलात का याचं हेच भंग आहे मुळात. हे भंग पावणारच आहे. तुम्ही असे किती भांग भरले, नटले, सजले, आरशात पाहिले, डेकोरेशन केलं, ते मुळात हे कामच इतकं बिगडी आहे की याला कोणता शॅम्पू, साबण, कपडे नीटनेटकं ठेवू शकत नाही. या मरणाचा वास आहे, दुर्गंधी आहे. तुम्ही 3 दिवस ब्रश करू नका, तुमच्या शेजारी कोणी बसणार नाही. एक 8 दिवस आंघोळ करू नका, तुम्हाला रस्त्यानं कोणी चालू देणार नाही. इतकं नासकं कुचकं घेऊन त्याला जन्मभर सजीत बसणं हे तुमच्या आयुष्याचा मायेचा खेळ आहे. त्यामुळे महाराजांनी तुम्हाला अभंग दिले आणि आजपासून अभंगच वाचा. अभंग अशी पद्धती आहे वारकरी संप्रदायाची की अभंगाला ज्याला स्पर्श झाला त्याला मंत्र जपायचा नाही, त्याला विधिविधान पाळायचं नाही, त्याला तीर्थयात्रा करायच्या नाही, त्याला दान धर्म करायचे नाही, त्याला भटकायचं नाही, त्याला जगात कुठेही फिरायचं नाही. स्थिर होऊन आपलं जीवन मजबूत करायचं. फक्त ते चाली म्हणण्यासाठी वापरू नका. आलं का लक्षामध्ये? नुसतं रंगवण्यासाठी वापरू नका. कदाचित त्याने प्रसिद्धी मिळेल, पैसा मिळेल, तुमचं एक नाव होईल, पण नाश अटळ होणार आहे. म्हणून मी तुम्हाला पुन्हा अभंगच देतो. म्हणून महाराजांनी पुन्हा 12 अभंग लिहिली. पुन्हा जन्माचे ते मुळं पाहिले शोधूने, दुःखासी कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करुणे जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊने हानी केली मनुष्य जन्म. मनुष्य जन्माचं कर्तव्य, त्याचं कारण, त्याचं उपादान कारण, त्याचं निमित्त कारण हे सगळं सांगून जीवनाचा शेवट कसा करायचा ते 12 अभंगात लिहिलेलं आहे. ती पुस्तकं खाली टाकल्याच्या नंतर भजनाची टाळ आणि घोंगडी गोधडीही खाली टाकून दिली. ते जे गावावरती पडलं त्या गावाचं नाव टाळगाव आहे, देहूच्या शेजारीच आहे. लोकांनी तिथे टाळाचं मंदिर बांधलं आहे, गोधडीचं मंदिर बांधलं आहे. आणि मग ह्या 12 अभंगाची गाथ्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. पण शिकलेली माणसं, ज्ञानी माणसं नेहमी चौकशीत राहतात. कशात राहतात? हो, त्यांनी सांगितलं हे 4041 अभंग महाराजांनी लिहिले हे आम्हाला मान्य आहेत. हे क्षपक आहे म्हणून ते काही गाथ्यात टाकले होते, नंतर ते काढण्यात आले. पण देहू, आळंदी, पैठणला हे नित्यपाठाचं पुस्तक मिळतं आहे, तुम्ही ते निश्चित वाचा. आणि त्यातला अभंग मी आज तात्यांच्या सेवेसाठी निवडलेला आहे. त्याच्यातून महाराजांना काय सांगायचं आहे ते या निमित्तानं आपल्याला सगळ्याला श्रवण करायचं आहे, असा तो महत्त्वाचा अभंग आहे. मग महाराजांनी अभंग टाकल्याच्या नंतर काय बोलले महाराज त्यांना? घरची. आता कीर्तन सुरू झालं, सावध राहा. घरची. कोण घरची? जी आपल्या पोटी येते, जी आपल्या रक्ताची असते, जी आपल्या मांसाची असते, जी आपल्या हाडाची असते, जी आपल्या परिवाराची असते, त्यांना घरचं मानायचं. नीट ऐका, इथून पुढच्या काळात तुम्हाला हेच कीर्तनं सावरणार आहेत. घरचीला जपा, कुटुंबाला जपा. कारण जो आपल्या आयुष्यामध्ये येतो तो असा सहजासहजी येत नाही, त्याला कारणं असतात अनेक. त्याचे आपले ऋणानुबंध असतात, देणं घेणं असतं, स्नेह असतो, मागच्या जन्माचे संबंध असतात. त्याच्याशिवाय कसं कोणी आपल्या पोटातून रक्तात येईल हो? असे भेटलेन जर असे पोटे आले असते, ओळखीचे पाहुणे झाले असते, तर रेल्वेत प्रवास करताना अख्खी रेल्वेच पाहुणे झाली असती आपली. एसटीत बसल्यावर 100-200 माणसं आपले झाले असते. पण आपले होत नाही. अरे मंडपात आलेली माणसं आपली होत नाहीत. ही माणसं घरचे कोणते लक्षात ठेवा. बाप जो असतो ना, माय जी असते ना, आपले ऋण फेडण्यासाठी त्याच्या पोटी आपल्याला जन्म घ्यावा लागतो, सुख देण्यासाठी. मुलं नसतात, ते तुमचं कर्म असतं. तुम्हाला सुख देण्यासाठी चांगलं कर्म तुमच्या पोटी येतं आहे आणि तुम्हाला फुलासारखं सांभाळतं आहे, तेही तुमचंच कर्म आहे. त्यालाही मुलगाच म्हणायचा. आणि तुम्ही जर लय वाटोळं केलं असेल मागच्या अनेक जन्मामध्ये, तर तुमच्या घराचा, तुमचा स्वतःचा नाश करणारं सुद्धा तुमचं कर्मच पोरग आहे. आज 7 ते 10% मायबाप चक्क वृद्धाश्रमात आहे. त्यांच्या सगळ्या प्रॉपर्ट्या CR पेक्षा जास्त आहे, कोटीपेक्षा. जेवढे आश्रमात आहेत ना ते गोरगरिबाचे मायबाप नाहीच आहे. आपल्या परिसरात कुठं पाहिलं का कोणी नेऊन घातलेलं गोरगरिबांना मायबाप? नाही आहे. कुणी मायबाप नेऊन घातले? जे अमेरिकेला गेले, जे बुद्धिमान झाले, जे जास्त शहाणे झाले, जास्त शिकले, ज्यांना वेळ भेटत नाही, ज्यांच्या प्रॉपर्ट्या हजारो कोटीच्या आहेत, त्यांना वेळ नाही मायबापाला सांभाळायला. त्यांना लाज वाटते मायबापाला सांभाळायची. आणि म्हणून तीच माणसं वृद्धाश्रमामध्ये आहेत. मग त्यामुळे ते कळले पाहिजेत आपल्याला की माय कोण असते, बाप कोण असतो. हे समाजाला जर कळत नसेल तर देव हा प्रकार सोडूनच द्या तुम्ही. कारण भारतीय संस्कृती, परंपरा, आत्मज्ञान, ऋषी पद्धती आणि देव पद्धती असं सांगते की तुम्हाला देव मानायचा असेल तर पहिल्यांदा मातृदेवो भव. देव हा शब्द कधी निघतो? अक्कल आल्यावर ना. जेव्हा आपण मोठे झालो, आता मी उभा राहिलो, आता मला बोलता यायला लागलं, मला काही 4 शब्दाची अक्कल आली, आता माझ्याकडे पैसा आला, हे सगळं आत्ता आहे. पण माझी आईच नसेल तर, माझी आई नसती तर,
अरे तुझी आई नसती तर तुझं विश्वच नसतं ना, ओपनच झालं नसते ती फाईल. हा जे समाजाला, मुलाला, मुलीला कळणं गरजेचं आहे. माय आणि बाप दुसरं तिसरं कोणी नसतं. तुम्ही मोबाईल वापरता ना, तुमचा बिलकुल बिलकुल तो पासवर्ड आहे, तुमचा पासवर्ड जगातला. जसं मोबाईलचा पासवर्ड खोलल्याशिवाय ते ओपन होत नाही, तसं माय बाप कळाल्याशिवाय जगात तुमचं विश्वही सुरू होत नाही. त्या विश्वात नंतर काय खेळायचं ते खेळा. तुम्हाला बायकोचं महत्त्व कळायला लागलं, बहिणीचं कळायला लागलं, भावाचं कळायला लागलं, जगाचं कळायला लागलं, पैशाचं कळायला लागलं, सत्तेचं अरे पण याच्या मुळाशी कोण आहे? याच्या मुळाशी आई आहे, याच्या मुळाशी बाप आहे. त्यांच्यामुळे तुमचं ते भारताचं गेटवे ऑफ इंडिया महाद्वार असं म्हणतात की कुठून बाहेरून यायचं असलं तर त्या गेटवे ऑफ इंडियातून यावं लागतं. ते भारताचं महाद्वार आहे. तसं जगात याचं जर कोणतं महाद्वार असेल तर फक्त आणि फक्त तुमची आई आहे. ज्याला आई कळाली त्याला जगात काही कळण्याची आवश्यकता नाही. आई या शब्दाचाच अर्थ कधी आम्हाला कळाला नाही. तिला माय म्हणतात, माता म्हणतात, मम्मी म्हणतात, हा अलीकडचा शब्द आहे. आई या आत्म्याला सांभाळण्यासाठी विश्वरानं घेतलेलं गोड रूप म्हणजेच आई आहे. आई म्हणजे बाई नाही आहे. आई म्हणजे कोण? या आत्म्याला कोण सांभाळीन? कोणी नाही सांभाळणार तुम्हाला. या जगामध्ये तुमची काळजी घेणार जर कोणी असेल तर ते देव नाहीत, सृष्टी नाही, माणसं तर नाहीच नाही. तुमची काळजी घेणारी फक्त तुमची आई असते. बायको का? अरे बायको हा वेगळा विषय आहे. ती नंतर आलेली आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तुमची सुरुवात कशी झाली जरा ऐका जरा ना आमच्याकडनं. महिलांना गर्भधारणा होत असते आणि गर्भधारणा होऊन तिला कळालं की मी प्रेग्नेंट झाले. सगळ्यात जास्त आनंद त्या दिवशी होतो तिला. मी आई होणार आहे, मी आई होणार आहे. आणि त्या क्षणापासूनच ती तोंडाला कुलूप लावती. गोळ्या खाणार नाही चुकीच्या, डॉक्टरांना दाखवल्याशिवाय. वजन उचलायची नाही, तिखट खायची नाही, आंबट खायची नाही, ओझं उचलायची नाही, पायऱ्या चढायची नाही. तिला विचारा बरं का? का? ती म्हणती त्याला काही होईल. काय म्हणती? त्या पहिल्या दिवसाच्या बाळात त्याला काही होईन. अरे तुमच्या पहिल्या आरंभाक्षणापासून त्याला काही होईन म्हणून जी जपती ना, तिला काही होईन म्हणून नुसतं बोलत तरी राहा तोंडानं. देणं घेणं बाजूला ठेवा. हे ज्या दिवशी तुम्हाला कळलं ना, देव तुमच्याकडे येईल. देवाकडे जाण्याची पद्धतच नाही आमच्याकडे. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. हां, असं आपल्या घरी आलेला पाहिजे. अरे बोलवल्यावर येते ते पाहुणे असतात, पत्रिका दिल्यावर आले ते युहाई जवळ पाहुणे असतात. पण न बोलवता अर्ध्या रात्री येऊन कधी काम नसताना आपल्या जवळ येऊन बसतो तो तुमचा सखा असतो, मित्र नव्हे. काय असतो? हो, सखा असतो, जीवलग असतो. त्याला बोलवलं काय, नाही बोलवलं काय, निमंत्रण दिलं काय, चहा पाणी दिला काय, मान दिला काय, नाही दिला काय, हे सगळे मानाचे आहेत. तुम्ही असं नुसतं चहा घ्या म्हणू नका. ते असं फुगून बसतं, असं तुंबतं ते. त्याच्यातला अहंकार फुटायची इडी येते. मला चहा प्या म्हणले नाही, मला बसा म्हणले नाही. ही सगळी मानात अडकलेली माणसं आहेत. त्यांच्यामुळे यांच्या माना खाली गेल्यात, माना हलायला लागल्यात तरी त्याचा मेळ बसणार नाही. त्यामुळे तुम्ही जास्त चिकित्सक होऊ नका, ज्ञानी होऊ नका. जाणून घ्या, कळा, पुढे या आणि जाणा की मातृदेवो भव. आई हाच देव आहे जगामध्ये. मी तुम्हाला काही माणसं दाखवतो. मी महाराष्ट्राच्या बाहेर अनेक घराण्यामध्ये जातो, मोठ्या मोठ्या घरामध्ये जातो. काही लोक असतात नुसते, काही नुसत्या घरं असतात, काही झोपडपट्ट्या असतात, काही हाऊस असतात, फार्म हाऊस असतात, बंगले असतात, पण काही जातिवंत घराणे असतात. काय असतात? हो, ऐका, ते तुम्ही लिहिता ना आता लग्नाच्या पत्रिकामध्ये 96 कुळी वगैरे, ऐका ते माझ्याकडनं. कुणालाच माहिती नाही. लगेच पत्रिका छापते खाली 96 कुळी मराठा लिहून देते. तर 96 कुळी मराठा म्हणजे नेमकं काय माहिती आहे तुम्हाला? ऐका नीट. बसा साहेब, बसा. 96 कुळी म्हणजे नेमकं काय? 100 नाही म्हटलं, 90 नाही म्हटलं, 96 का? ऐका, उत्तम लक्षणं 32 आहे. काय? किती लक्षणं आहे? 32 आहे. काय करावी ती 32 लक्षणे? नाक नाही त्याने वाया गेली. अभंग आहे त्याला. 32 लक्षणं अंगात असले पाहिजे मुलीच्या. अरे काय मुलगी सुंदर आहे, असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे. आता ते सगळं सांगत नाही बसत. मग 32 लक्षणांनी मुलगी चांगली आहे, फक्त तिला काय नाही? नाक नाही त्याने वाया गेली. आता ऐका, 32 लक्षणे. 96 म्हणजे कुळी म्हणजे काय? 32 लक्षणं मुलीच्या अंगात आहेत, 32 लक्षणं मुलाच्या अंगात आहे. म्हणजे काय? मुलीकडच्या म्हणजे तिच्या माईच्या 21 कुळ्या आणि बापाच्या 21 कुळ्यात यांनी कुणाची हत्या केली नाही, कुणाचं घर बुडवलं नाही, कुणाचा पैसा बुडवला नाही, कुणाचा अपमान केला नाही, मायबापाचा कधी डाग लागू दिला नाही,
गोरगरिबावर हात घातला नाही, मायबापाडावर हात घातला नाही, ओरिजिनल खानदानी सिस्टीममध्ये फॉल्ट नाही, अशा दोन्ही कुळाचा विचार केला जातो. माईचे 32 आणि बापाचे 32 किती झाले बोला? 64. जी पोरगी आपल्याला करायची का तिच्या अंगात 32. आता मोजा किती झाले बोला? किती झाले? याला म्हणते 96 कुळी. मग पोरगी कशी आहे म्हणले? 96 कुळी. रस्त्यावर सुईरीक होती. रस्त्यावर कशावर होती? हो. आपल्याला 96 कुळी काय? आपल्या मुलांना नंतर कळतं की तो गुटखा खातो, तंबाखू खातो, दारू पितो, बिअर बारला बी जातो. अशी एकच बाज सोडी नाही की त्या बाजावर तो बसत नाही. आता त्याला कसं म्हणावं ना का? कधी कधी तरी आमचा अर्थ तरी ऐकून घ्या जा ना. 96 कुळी म्हणजे नेमके काय? अरे फॉल्टच नाही, पोरगी देऊन टाक. हे आमच्या कुळात फॉल्ट नाही, आमच्या घराण्यात फॉल्ट नाही. असे घराणे उभे केले पाहिजेत. काय केले पाहिजेत? हो, राज्यात त्यांची नावं असतात. परमार्थ हा भाग वेगळा आहे. गडाखे घरा नाही तुमच्या याच्यामध्ये, विखे घरा नाही. ते राजकारण सोडा. ते विखे पाटलांनी पहिला कारखाना केला होता. त्या काळात इंदिरा गांधी आल्या होत्या. मग त्यांची नावं होते. आता हे स्वार्थ हे सगळे सोडा, कोणी कोणाला नाव ठेवतं, पण त्याला घराणे म्हणतात. काय म्हणतात त्याला? इज्जत असते ती. त्या घराण्याचं नाव जरी काढत माणूस त्याच्या वाटत जात नाही, त्याला म्हणते 96 कुळी. आपण तिकडे नको जायला, आपला तो आजचा विषय नाही. पण हे सगळं का मानायचं? तर मी अशा मोठ्या घराण्यामध्ये जातो. खूप मोठे मोठे वाडे आहेत. आजही लोकांना 500, 400, 300, 200 एकर जमिनी आहे. घरामध्ये माणसं 100 आहेत. एकाच कुटुंबामध्ये सगळेजण राहतात. पण एकाच्या पुढं, मालकाच्या पुढं कोणी जात नाही. डोळे वटारून कधी पाहत नाही. खाली मान घालून बोलतात. हे दगडाचे वाडे पाहतो आम्ही चौरंगीत. याचं भीती वाटते माणसाला जायची की केवढं मोठं घराणं आहे. असे जे घराणे असतात, त्या घराण्यामध्ये जी लोक जन्माला येतात ते त्यांचं नाव मोठं करत असतात. म्हणून लक्षात ठेवायचं, माई हा शब्द चालू आहे आपला. माईच्यासाठी त्या मोठ्या घराण्यात जेव्हा आम्ही जातो, तेव्हा काही घराणे आम्हाला असे दिसले की ते देव मानित नाही. काय पंचायत आहे आता? देव मानायचाच नाही. देव हा शब्दच नाही त्यांच्याकडे. संत नाही, देव नाही, काही पाप पुण्य काही. पण पैशाला कमी नाही. त्यांना विचारा बरं, काय नेमकं तुम्ही कशाची पूजा करता? ते म्हणले, आम्ही आमच्या आईला बापाला विचारल्याशिवाय घराच्या बाहेर जात नाही, आणि तिला विचारल्याशिवाय घरी बसत नाही. याच्याशिवाय आम्हाला दुसरं काही दिसतही नाही. मग त्या बंगल्यावर नाव असतं, आई तुझा आशीर्वाद, बाबांचा आशीर्वाद. अशा गाड्या रस्त्यावर पहा तुम्ही, मायबाप आई वडिलांचा आशीर्वाद लिहिलेला असतं. आणि आम्ही पालखी सोहळ्यात या, तुम्हाला हजारो माणसं दिसतील. पण ते भजनी असो, महाराज असो, त्याची मा एका भावाकडं, बहीण एका बाप एका भावाकडं. मग अशा माऊलीच्या देवाच्या किती भजनं जरी तुम्ही केले तरी देव तुम्हाला असा स्वप्नासुद्धा भेटणार नाही. कारण तुमची फाउंडेशन चुकले. तुम्हाला मातृदेव माय मानावं लागण अगोदर, बाप मानावं लागण अगोदर. चला तुम्हाला एक आठवण करून देतो चालता चालता. या संप्रदायाची सुरुवात ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी, नामदेव महाराजांनी मोठी केली. पण सुरुवात पुंडलिकापासून झाली. खरी कुठून झाली? पुंडलिकापासून. पण पुंडलिकाने काय केलंय? थोडंसं का ऑब्झर्वेशन केलं पाहिजे आजच्या काळामध्ये. पुंडलिकाने जपतप केलं नाही. काय केलं नाही? जपतप केलं नाही, अधिष्ठान केलं नाही, अन्नदान केलं नाही, तीर्थयात्रा केल्या नाही, देवाचं भजन केलं नाही. मग केलं काय त्यांनी? त्यांनी मायबापाची इतकी सेवा केली की त्या सेवेची चर्चा त्रिभुवनात गेली. नारदाने हा विषय काढला देवाकडे की देवा, त्या मृत्यूलोकात पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथे एक पुंडलिक नावाचा भक्त आहे. अरे सेवा कशी करावी त्याच्याकडून पाहावं मायबापाची सेवा. माणसाला आदर्श म्हणून पुंडलिकाकडे अनंत काळ पाहिल्या जाईल. देवाला मोह झाला आणि देव द्वारकेमधनं पंढरपुरात आले. पुंडलिकाच्या घरी गेले. संध्याकाळची वेळ होती. मायबाप झोपतायत, त्यांना पाळणा चालू आहे, झोका देणं चालू आहे. पण आपल्याला झोप लागन तर काही दोष होतील म्हणून त्यानं शेंडीला दोरी बांधलेली पाळण्याची. असं 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 ते सुरू आहे. आणि या वेळेला भगवंत पाठीमागं गेले आणि पुंडलिकाची ती सेवा पाहिली आणि रडायला लागले. गळा कटेवरती हात ठेवले. त्याची सेवा पाहून धन्य 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 म्हणाले. पण पुंडलिक काही मागं पाहत नव्हते. देवाने सुरुवात केली, पुंडलिका, अरे हजारो लोक माझ्यासाठी जीवनाचा त्याग करतात रे. संसार सोडून अरण्यात येतात, निशिदिनी माझी ध्यानधारणा करतात. मी स्वप्नात जात नाही त्यांच्या. सर्वस्व त्यागून ज्यांनी मला जंगलात शोधायचा प्रयत्न केला, मी स्वप्नात जात नाही त्यांच्या. आणि मी तुझ्याकडे आलोय. मागं तर बघ. पाठीमागं पाहिलं तर जगाचा बाप उभा होता. देवा धन्यवाद, पण थोडा वेळ द्यावा. सॉरी, माझ्या मायबापाला डिस्टर्ब होऊ नये झोपेमध्ये.
तेवढी झोप झाली ना देवा, मी तुमचा नक्की मान्यता करेन. अरे पण आलेल्या पाहुण्याला बसायला टाकावं अशी परंपरा आहे आपली. म्हणून पाय शेकायला घेतलेली वीट पाठीमागं फेकली आणि त्या विटेवरती तो उभा राहिलाय. तो अजून उभा राहिला. ऐकणारानं पक्क ध्यानात ठेवा, जगात फिरल्यानं, तीर्थानं, आंघोळी केल्यानं, देवधर्म केल्यानं देव भेटत नाही. मायबापाची सेवा केली तो अजूनही विटेवरती खाली बसला नाही. ही ताकद कोणत्या साधनेमध्ये नाही. म्हणून घरची आई, तिला जपलं पाहिजे. माझ बाप केवळ काशी, माझ बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. अतिशय सुंदर प्रमाण दिलं महाराज. ज्ञानोबरायांच्या भाषेत ऐकून आपण हा विषय कट करूया. सकळ तीर्थांची धुरे, विषय संपला. सगळ्या तीर्थाचं मूळ जर काय असेल तर फक्त आई, बाप, माया आणि बाप. थोडंसं पुढे जाऊन अजून तुम्हाला सांगतो की मायबापाची सेवा जर घडत नसेल तर देव भेटेल का? अजिबात नाही. ऑनलाईन आहे मी, अजिबात नाही. देवाचा तुमचा काही संबंध येणार नाही. का? देव तुम्हाला चेक करत असतो. ट्रुथ करूया चेक जरा सगळ्यांना. पूर्वी व्यवहार जी व्हायची ना माणसाची, ती शब्दावर व्हायची. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. बसा. शब्दाला किंमत असायची. ऐका, आजच्या काळात हे लय कामाचं आहे तुमच्या. कशाला किंमत असायची? शब्दाला किंमत असायची. बसा बसा साहेब बसा. पारावर बसलेली जुनी माणसं. एकानं म्हणायचं खूप अडचणी आहे, शेती इकल्याशिवाय पर्याय नाही. दुसऱ्यानं म्हणायचं किती इकतो? तो म्हणला 5 एकर इकतो. बोल केवढ्यात देतो? तो म्हणला 100 रुपये एकरना देतो. 100 रुपये एकरना 5 एकरचा 500 रुपये सौदा झाला. इसार 10 रुपये. बाकीचे पैसे 3 वर्षात द्यायचे. काय व्यवहार आहे हा? आणि ज्याची जमीन घेतली का त्याने 10 वर्षानं नावची करून घ्यायची. कधीतरी आजच्या जमान्याला हे कळलं पाहिजे. मग तो जर माणूस घरी आला आणि त्याचे पुतणे भाऊ जर म्हणले की तुझा व्यवहार चुकलाय, आपली 500 रुपयात 5 एकर जमीन चालली, सौदा मोड, तर त्याचे डोळे भरून यायचे आणि तो सगळ्याला हात जोडायचा. काही मनाकडे आता माझी पारावर काय गेली, तुमच्याकडून ऐकायचं मला. काय गेली? हो, जबान गेली माझी, वाचा गेली, शब्द गेला माझा पारावर की याला जमीन दिली, याला पोरगी दिली, याला गाय दिली. व्यवहार असे असायचे. म्हणजे किती जरी बदललं तरी माणसं बदलायची नाहीत. तुमचं काय गेले तुमच्या लक्षात आलं कीच कीर्तन सोडून देणार आहे. कसं कसं? 500 रुपयात 5 एकर जमीन, इसार 10 रुपये, पैसे 3 वर्षांनी, नावची करून घेणाऱ्यांना 10 वर्षांनी घेतली. आता गुंठ्यासाठी काय चाललंय? हे बहिणीचा जो कार्यक्रम सुरू आहे ना सरकार मायबापाचा, त्याला म्हणा समृद्धीच्या पट्ट्यात या आणि बहिणीचा पंगाण्या पहा कशा आहेत बहिणी. तर अरे ते पैसे वापस चालले पण सह्या करीनत त्या पैशासाठी. आमचा टप्पा आहे तो सगळा सिंदखेड राजा एधेरपतून गेलेला. बेजार येतं आम्हाला. माणसं मधात टाकू टाकू सहीच करीत नाही बहीण. अजिबात नाही. मावळ देहू परिसरात येऊन पहा बहिणीनं काय काय तमाशा लावलाय. भात डोळ्यानं आज रक्षाबंधन नाही, दिवाळी नाही, भेट नाही. ते म्हणते पुन्हा दिसला नाही पाहिजे, फक्त ती प्रॉपर्टी मला मिळाली पाहिजे. चला पुढे. मग माणसं बदलायला लागली. माणसं फक्त लोभानं बदलत असतात बरं का, ध्यानात ठेवा. माणसं बदलत नसतात. प्राण जाई परी वचन न जाई. कशानं बदलतात? कोण कोण? सगळे सगळे पैशानं पृथ्वीवरचे माणसं टोटल बदलतात. ऋषी मुनी महाराज गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार भागवतकार रामायणकार हे कथा सांगणारे शिवपुराणकार हे सगळे कशात बदले ते? पैशानं बदले ते. तुम्ही बोलून पहा एखाद्या मला 40,000 रुपये दक्षिणा द्या त्यांना आणि तुम्हीच त्यांना दुसऱ्या फोनवरून फोन करा की बाबा लय महत्त्वाचा कार्यक्रम आहे 80,000 देतो. ते पहिलं सोडून देते.
बाकीच्याचा विषय नका काढू तुमचा आणि माझा. आता पैशानं राजकारणात काय चालू आहे मी माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. हे पैशानं सगळं बदलतं. पैशानं न बदलणारी जी माणसं होती का ती देवाला झुकीत होती. पैशानं न बदलणारी जी माणसं होतं का ती समाजाला पायाजोळ आणत होती. पैशाला न झुकणारी जी माणसं होती त्यांची पुतळे होत होते. आणि पैशाला किंमत न देणारे माणसं जीवनाला जेव्हा जपले का तेव्हा ते महात्मे झाले, ते महापुरुष झाले. त्यांचा विचार आणि आदर्श आज पुढे चालू आहे. बाकी आपली कथा सोडून द्या. माणसं बदलायला लागली, बेजार झालं सरकार. 50-60ला बँका आल्या, चेक आले, पासबुक आले. माणसं बदलायला लागले, भावाभावात बदल व्हायला लागले, गावात बदल व्हायला लागले. पण याला इमानदार समजायचं कसं, पकडायचं कसं? म्हणून सरकारने काय केलं की व्यवहार करताना त्याच्या पुढच्या पैशाच्या अगोदर त्याचे 5 चेक घ्या आणि त्याला नोटिफाय करा की जर हा चेक बाउन्स झाला तर तुला कोर्टात टाकू, जलात टाकू. त्या 60पासून 99, 98, 2000पर्यंत चेकवरच चालला कार्यक्रम. कोण्या बँकेला चेक द्यायचे, ट्रॅक्टर आणायचा, चेक द्यायची, गाडी आणायची, चेक द्यायचा. सगळे अगदी फ्रीज, कूलर, मोबाईलसुद्धा चेकवर भेटू लागले. पण 98, 99ला चेक पास होईना भाऊसाहेब. चेक टाकला की बाउन्स, चेक टाकला की बाउन्स. सरकार बेजार झालं, बँका बेजार झाल्या. म्हणजे माणसं इमानदार कशाने ओळखायची? मग एक मशीन काढलं आणि ते मशीन आणलं पहा. त्या मशीनवरही डिजिटल केलं. त्याचं नाव आहे आधार कार्ड. ते मशीन आपल्या पुढं आणलं, माणसाच्या पुढं मशीन ठेवलं आणि त्या मशीनला सांगितलं की या माणसाच्या अंगात कुठंतरी इमानदारी असेल तर शोध. मग त्या मशीननी पहिल्यांदा डोक्यात तपासलं तर डोक्यात तर काय दिसलं, पण इमानदारी तर काही दिसली नाही. जगासंग तर सोडा, पण घरच्या संघ बी इमानदारी डोक्यात राहिली नाही. मग डोळे तपासून पाहिले. हे बुबळं लय महत्त्वाचे असते. तर याच्यात तर इतके फॉल्ट आहेत की तुम्ही कोणाकडे पाहताना सरळ नजरेनं सुद्धा पाहत नाही. एक तर त्याला टोचून बोलायसाठी, नाही तर मग त्याची हरासमेंट, नाही तर नखरा, नाही तर मग वासना, नाही तर मग द्वेष. असल्या नजरा आहेत आपल्या. जग कधी वाईटच नसतं बरं का, लक्षात ठेवा. सृष्टी बदलत नसती. आपल्या शेजारी झाड आहे, लिंब आहे, नाली आहे, गटारी आहे, गंगा आहे, हे कधीच बदलत नसतं. बदलायची असते आपली दृष्टी. आणि मग निसर्गाचा नियम पहा कशी, जशी ज्याची दृष्टी म्हणा तशी त्याची सृष्टी नसती बदलत. आपलीच नजर बदलून घ्यायची असती कोणाकडे पाहत असताना. आणि ती नजरेमध्ये असे फॉल्ट आले, मग त्याच्यामुळे मशीन काही इथं थांबलं नाही. कानावर तर अजिबात गॅरंटी नाही राहिली. माणसं इकून ऐकत आहेत, ज्याचं ऐकलं त्याच्याच मागं लागत आहेत. त्याच्यामुळं तोंडावर तर अजिबात गॅरंटी नाही. शब्द तर पहिलेच गेले माणसाचे. मायबापालाच खोटं बोलते तर जगाशी सध्या शब्दाचेच एवढे खेळ चालू आहेत की सगळ्या जगाला जर खालीवर करायचं असेल तर शब्दाचाच खेळ आहे सगळा. इथं थ्रोटमध्ये पाहिलं इथं काही दिसली नाही, हृदयात पाहिलं इथं काही दिसली नाही, पोटात इमानदारी दिसली नाही, हातापायात दिसली नाही. शेवटी मशीन बेजार झालं की माणसात इमानदारी राहिली का न राहिली? शेवटी करंगळी लावून पाहिली तरी दिसली नाही. मधलं बोट टेकून पाहिलं तरी ते मशीन घेईच ना. मोठं बोट लावून पाहिलं तरी घेना, हे बोट टेकून पाहिलं तरी घेना. अंगठा टेकल्याबरोबर मशीन गुर्रकून फिरलं आणि त्याचा फोटो काढून घेतला. आणि त्या मशीनला सांगितलं की याच्या अंगठ्यात इमानदारी आहे. म्हणजे काय नेमकी नीट आहे का? तुम्ही शिकले आहे सगळे. जगाची संख्या झाली 768 कोटी. जगात जेवढे माणसं उपलब्ध आहेत याच्यासारखा अंगठा दुसऱ्याचा नाही. काय बनवणारांना सिस्टीम टाकली, काय डिजिटल प्रिंट आहे. एकाचा अंगठा दुसऱ्याला मॅच होत नाही. त्याचा अंगठा घेतला काढून, तो मशीनमध्ये टॅप केला, त्याचा नंबर घेतला, त्याला कार्ड दिलं. आणि तेवढ्या विश्वासावर सरकारने बिनद्वाकुल्पाच्या दारामध्ये, दारं नसलेल्या रूममध्ये कोट्यावधी रुपये रस्त्यात फेकले. हो, रस्त्यावर ATM म्हणतात त्याला. काय त्याची दारं असते, एक लात मारली की दार पडून जाईल त्याच्यावालं. पण त्याच्या बॉक्समध्ये कोट्यावधी रुपये ते माणसाच्या भरोशावर नाही टाकले, ते त्या मशीनच्या भरोशावर टाकले. ते मशीन असं इमानदार सध्या की ते अंगठ्यान पैसे निघते म्हणल्यावर आधार लिंक केले. अंगठा ठेवून पैसे निघते म्हणल्यावर मॅनेजर आणि कॅशियरच बेजार झाले वर्षभर. कोणाच्या खात्यानं अंगठा लावून पाजाय पण रुपया भेटला नाही. आता तर ऑनलाईन बँकिंग आहे ना. बरेच जण मालकाचे पैसे काढायला गेले अंगठा लावून, पण ते पैसे काही वापस येईना. बरेच पोरं बापाच्या विरोधात गेले, जमिनी प्रॉपर्ट्या अंगठ्यानं वापस घ्यायचा प्रयत्न केला पण रुपया भेटाना. बऱ्याचशा बाया काही नवऱ्याचे पगार हाणायला गेल्या पण त्याचे काही पैसे भेटाना. हे अंगठ्यात गडबड झाली. अंगठा, ते अंगठा काय करते माहिती का तुम्हाला? जर चुकीच्या माणसानं तुमच्या ATMवर जर अंगठा टेकला तर ते मशीन गर्रकन फिरते आणि त्या नोटाला जाऊन सांगतो पैसे सोडू नको, माणूस बोगस आहे. काय हाणून घ्यायची पाळी. काय त्या मशीनला कळतं की याला पैसे देऊ नको. तेवढ्या भरोशावर सरकारने पैसे टाकलेत. हे मॅच होत नाही. काय होत नाही इथं? इमानदारी. त्याचा
खरा सेन्सर इथं आहे की हाच माणूस आहे, याच्याशिवाय त्याची इमानदारी होत नाही. तसं आज ऐका, माय आणि बाप ज्याने आयुष्यात दुखवले त्यांनी उभ्या आयुष्यात देवाकडे येताना म्हणायचं आपण परमेश्वराला मॅच होत नाही. काय होत नाही? हो, ज्याची माय रडली, बाप रडवला, मायबापाला दुःख दिलं, त्यांना असे रात दिवस जरी होम हवन केले तरी अंगठा, आजपासून तुम्ही चमच्यात बरे असे बसलेले असतील जे जे तुमची तुम्हालाच माहिती आहे. तुम्ही मायबापाला जर डिस्टर्ब केलं, त्रास दिला, तर स्वतःला एवढं समजून घ्या की तुम्ही मॅच होत नाही. काय होत नाही? हो, अंगठा मॅच होत नाही, निसर्गात मॅच नाही. म्हणून घरची. आता बापाला तेवढंच महत्त्व आहे. का? बाप आईचा देव आहे. महिला नवऱ्याला पती परमेश्वर म्हणत असतात. मग ऐका, कोण असतो बाप, कोण असतो? हे देवाचं गीत नाही आहे, हे बापाचं आहे. आणि बापाचं गीत तुम्हाला असं सांगतंय, यत्किंचित तुमच्या जीवाला काहीच होऊ नये म्हणून क्षणाक्षणाला काळजी घेणारं दोनच जीव असतात, एक माय आणि बाप. गर्भात काही होऊ नये, डिलिव्हरीत काही होऊ नये. त्या डिलिव्हरीचा त्रास किती असतो, माय बारीक होऊन बसते, दवाखाना सुरू असतो, सिजर होत राहतं, बाप बेजार असतो, रडत नसतो, हे सगळं त्याला करायचं असतं सगळं. म्हणून पूर्ण तुमचं जीवन पूर्ण समृद्धीला येण्यासाठी त्याची नजर तुमच्यावरती फिरत असते. पडू नये लहानपणापासून, याला काही लागू नये. तुमच्या सतत देहावरती त्याची ऊर्जा पॉझिटिव्ह काम करत असते. आणि ऐका, मायबाप कसे असतात? ह्या पापण्यासारखे असतात, पापण्यासारखे. ह्या बुबुळाला सांभाळायला प्रकृतीने 2 पापण्या तयार केल्यात. त्यांना दुसरं काम नाही पहा पापण्याला, त्यांना एकच काम आहे, यल काही होऊ नये. 1000 मोमेंट असतात त्याच्या, लाखांना. कचरा जाऊ नये, याला काही होऊ नये, कोरडं पडू नये. पापण्या खालीवर 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 खालीवर. याच्यातली ही एक माय असती आणि दुसरा बाप असतो. ही वेलीवरची जी फुलं आहेत ना, ते मस्त त्या फुलाच्या वेलीनंच रंगत असतात. त्यांचं आयुष्य भलं 1 दिवसाचंच असो, पण जी आनंद घ्यायचा असतो ना, तो फक्त त्या फुलाबरोबर घ्यायचा. आणि भाऊसाहेब जी, बहीण आणि भाऊ हे त्या संसार वेलीवरची फुलं असतात, त्यातलं तुमचं एक फुल गळून पडलं. तसं नशिबानं काय म्हणावं तुम्हाला, की तुम्ही मोठे असताना तुम्हाला धाकट्याचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम करावा लागतो. याला दुर्दैव म्हणावं लागेल, कदाचित एक हानी म्हणावं लागेल. हे भाग वेगळा आहे. आणि आज मी त्यांची जी कामिनी आहे, सौभाग्यवती, ज्यांचा जो मुलगा आहे, आणि बाकीचा जो परिवार आहे तुम्हाला, आता तुम्ही मोठे आणि तुमच्या 2 बहिणी राहिल्यात, तर तुम्हाला हे का कीर्तन ठेवायचं आज? तर भाऊसाहेब, आता आजचा जो कार्यक्रम असतो हा कशासाठी असतो तोही मी तुम्हाला सांगतो. पण आज तुमचा रोल काय आहे? तर ज्या वेळेला आपण पोटात येतो त्यावेळेस याच्यावरती 16 संस्कार करायचे असतात. आपल्या लोकांना ते माहिती नाही, संस्कारच समजत नाही नेमकी काय भानगड आहे. हे लोखंडाचं आहे, पण हे व्यापारात चांगलं दिसणार नाही म्हणून याला स्टीलचं कोटिंग केलं ना, म्हणून याला 2 पैसे जास्त आले आणि चमकून हे व्यवस्थित दिसायला लागलं. याला जर आपण कोटिंग नाही केलं तर हे गंजून याची माती होईल. म्हणून हे कुठंही पडलं तरी गंजू नये म्हणून याच्यावर जसं स्टीलचं कोटिंग करतात, तसं आपल्या पोटी आलेलं लेकरू काही माईच्या मायबापाटातून शिकून येत नाही. त्याला घरातच चांगले संस्कार खानदानी ओरिजिनल बनावं लागतं. त्याला म्हणते संस्कार. इमानदाराची कारखाना नसतो, संत सज्जन फॅक्टरी तयार होत नाहीत, चारित्र्य विकत भेटत नसतं, ते माईच्या गर्भातून यावं लागतं. त्याला म्हणतात संस्कार. गर्भाधान संस्कार, पुंसवन संस्कार, 9 महिने त्याच्यावरती संस्कार करावं लागतात. बाहेर आला की नामकरण संस्कार करावा लागतो, अक्षर संस्कार करावा लागतो, अन्न संस्कार करावा लागतो. अन्नप्राशन संस्कार आहे. पहिला घास खालत असताना त्याला विधी करावा लागतो की आमच्या मुलांनी कुणाचं खाऊ नये, हरामाचं खाऊ नये, कुणाला बुलबाडून खाऊ नये, त्याने हजारोला खाऊ घालावं, इतकी शक्ती माझ्या लेकरात आली पाहिजे. चंद्रसूर्यासारखं नाव राहिलं पाहिजे. शिवाजीराय मोठे एकटे नाही झाले, जिजाऊनी गर्भात संस्कार केले होते. कथा, पुराणं, भागवत, संस्कार, विधी, विधान, तवा ती बाळं जन्माला आली. गर्भात संस्कार करावं लागतात, नाही तर ते पोटातूनच बिघडलेलं येतं. माल जर आतूनच डुप्लिकेट आला ना, त्याला जन्मभर तुम्ही किती जरी नकली केलं ना, त्याला कुठं न्या, तुम्ही दिंडीत न्या, देवाकडे न्या, मंदिरात न्या, तो देवाच्या जवळ उभा राहील, पण लक्ष खिशावरच ठेवून कोणाच्या. कारण ते गर्भातून चुकीचं आलेलं आहे. कुठून आलेलं आहे? आजही माणसं चपला चोरतात. इतकी प्रगती झाली, कीर्तनं सुरू, हे सगळे जुन्या चपला सोडून लोक नव्या चपला नेऊन येते. त्याचं कारण त्याच्यावरती झालेले संस्कार. तुम्ही जर कोणाकडे चुकीचं पाहत असाल, चुकीचं वागत असाल, तर ते तुमचे संस्कार आहे आणि म्हणून ते तुमच्यावरती केल्या जातात.
13 संस्कार. मग राहतात किती मागं खाली? 3. म्हणून ते 13 दिवस थांबायचं असतं. 3 संस्कार राहिले, एक अंत्यसंस्कार, दुसरा दशक्रियेचा संस्कार, आणि तिसरा जो संस्कार आहे आता हा वर्ष श्राद्धाचा संस्कार. हा त्या संस्कारातला एक भाग आहे. आजच्या दिवशी तात्या आपल्यामध्ये आहेत. जेव्हा ते प्रत्येक महिन्याला खाली येत राहतात, कारण त्यांना जेवण मिळत नसतं. लक्षात ठेवा, जर तुम्ही अन्नदान केलं नाही ना, तुम्हाला जेवायला मिळणारच नाही दिवस सोडल्याच्या नंतर. करणारच भेटलं नाही आणि कर्णाला यमाने अडवलं. ते म्हणले तुमच्याकडे पुण्य नाही आहे, तुम्हाला जेवण भेटणार नाही. ते म्हणले तुम्ही येडे का? मृत्यूलोकात जा, कर्णाचं नाव अमर आहे. ते म्हणले साहेब तुम्ही जमिनी गायी सोनं दिले, पण कोणाला एक घात जेव घातला नाही. जीव घालायचा विषय आला की तुम्ही धर्मराजाचं बोट दाखवलं घराकडे, म्हणून अन्नदान तुम्ही न केल्यामुळे तुम्हाला अन्नदान मिळणार नाही. म्हणून अन्नमय कोश असतो आतमध्ये, सूक्ष्मदेह असतो, तो दर महिन्याला येऊन पुन्हा सेवन करतो. पण याच्यानंतर येता येत नाही 12 महिन्याच्या नंतर, कारण तो कुठल्या तरी राशीत येऊ शकतो, आपल्याला माहिती नसतं. म्हणून 12 महिने ते मास पूर्ण करून आजच्या दिवशी तात्या आत्ता आपल्यामध्ये आहेत. सूक्ष्मदेहाने त्यांना हे सगळं समजतंय की माझ्यासाठी कोण कोण आलंय, माझ्या भावाने काय कार्यक्रम ठेवला आहे, माझ्या लेकराने काय कार्यक्रम ठेवला आहे, आज पाहुणे जेवणार आहे, अन्नदान होणार आहे, आणि माझी आत्मा परमात्म्याच्या चरणाशी जाण्यासाठी तुम्ही हरिनामाची जोड दिली. हरिनामाची जोड जर 100 वर्षानं 700 वर्षानं जरी देता आली तर स्वर्गातले पितरसुद्धा मुक्त होतात. म्हणून 21 कुळ्याचा उद्धार करण्यासाठी चारित्र्य संपन्न राहावं लागतं, अन्नदान करावं लागतं. आज ताते आपल्यामध्ये आहेत आणि तुम्हाला आशीर्वाद देतील ते, आणि ते आशीर्वाद देण्यासाठी तुमच्यावरती ही जबाबदारी आहे आज की नीट ऐका. आता तुम्हाला, ते तर तुमच्यापेक्षा लहान होते, पण तुम्हाला बापाचाही रोल घ्यायचा आहे आणि भावाचाही रोल घ्यायचा आहे. कारण तुम्ही या परिवाराचे मायही तुम्हीच आहे आणि बापही तुम्हीच आहे. कदाचित तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडल्या, वन्यजीत झालं, काही जरी झालं, तर जोपर्यंत तुमचा जीव आहे तोपर्यंत तुम्हाला तात्याचा रोल करायचा आहे, तुम्हाला वडिलाचा रोल करायचा आहे, तुम्हाला माईचा रोल करायचा आहे. आणि तो इथं तुम्ही आतून डन केला की तात्या संतुष्ट झाले, बाकी दुसरं काय नसतं. आपल्या परिवाराची काळजी घेणं, म्हणून तर घरच्या शब्दावर एवढं बोलू राहिलो ना मी. घरची आपल्याच माणसाची काळजी घ्यावा लागत असती, कारण अर्ध्या रात्री अख्खा गाव जरी भरलेला असला तरी उठून फक्त भाऊच भावाला येतो. तो एका वेलीवरचं फूल असतो, म्हणून तो एका जन्माचा नाही, माझ्या अनंत जन्माचा सोबती आहे. किती जन्माचा आहे, आणि पुढच्याही जन्मी आमच्यामध्ये तो यावा. येता येतं बरं का. पुन्हा तुम्ही विचारा खेड्यातल्या बायांना, विज्ञानातही तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. जर मोबाईल हरवला, पडला, फुटला, चोरीला गेला तर तोच नंबर ॲप्लिकेशन करून तुम्हाला घेता येतो, तो डाटा तुम्हाला घेता येतो. तसं कधी कधी जर लेकरू रडायला लागलं ना, तर तुम्ही त्याला दवाखान्यात न्या, काही करा, ते राहतच नाही. दवाखान्यात आणलं, 400-200 रुपये बिल भरा, घरी येतं, दुसऱ्या दिवशी रात्रभर रडतंय, पुन्हा रडतंय, पुन्हा रडतंय. कोपऱ्यातली एक म्हातारी म्हणत असती, कशाला बेजार होता? अगं त्याच्या आजाच्या नावानं त्याला बुक्का लावा, राख लावा त्याच्या कपाळाला. आणि ती एक कोणीतरी म्हातारी उठती कंटाळून तिची माय आणि म्हणती, हे तुमच्या नानासाहेब, हे तात्या, तुम्ही आला असाल तर आता रडू नका, आनंदानं राहा. बुक्का लावणं आणि रडणं थांबणं संगच होतं. हा याला अंधश्रद्धा म्हणू नका, हजारो लोकांचा अनुभव आहे. डॉक्टर कटाळे पण लेकरू राहिलं नाही, बापाचं नाव मानून घेतलं, त्याला पोटी आलं असं म्हणतात. काय म्हणतात? हां, म्हणून संशयाच्या लोकाला हे कळत नाही. तुकोबराय म्हणतात, संदेहाच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी. अजून एक प्रमाणे पोटी यायचं, उपजोनी पुढती येऊ, काला खाऊ दही भात. म्हणजे येणं जाणं मान्य आहे. तर तो रोल तुम्हाला आत्ता करायचा आहे, आणि तो याच्यासाठी करायचा आहे की तुमचा रोल पहा कसा असतो सांभाळण्यासाठी. माझ्या आईचा देव कृपाळो माधव. बापाचं वर्णन. माझ्या आईचा देव कृपाळो माधव. देव तर कधी तपश्चर्या पाहतो, चारित्र्य पाहतो, पण बाप तर माझा काहीच पाहत नाही. काही हजारो वर्षांना पावत असेल, पण तत्क्षणी चुकीच्याही भक्ताला जर कोणता देव काही देत असेल तर त्याचं नाव आहे बापसाहेब. जगातले सगळ्या बाबाला काहीतरी द्यावं लागतं बरं का. सगळ्या बाबायला काही द्यावं लागतं, काही ना काहीतरी. संन्यासी असू द्या, मठाधिपती असू द्या, मुक्त असू द्या, त्याला काही ना काही द्यावं लागतं. फक्त जगात एकच बाबा असा आहे, त्याला काही द्यावं लागत नाही, तो आयुष्यभर आपल्याला देत असतो. त्याचं नाव आहे आपला बाप. स्वर असू द्या.
माझ्या आईचा देव कृपाळू माधव, सांभाळे विनयाला पापण्याच्या पंखी, कमळाच्या अंकी भुंगा जैसा माझ्या आईचा देव कृपाळू माधव, सामाऊलीच्या जैसे कडेवरी मूल, वेलीवरी फुल झोके घेई माझ्या आईचा देव कृपाळू माधव, माझ्या आईचा देव कृपाळू माधव, कृपाळू माधव, कृपाळू माधव. म्हणून माऊलीच्या आई वडिलांनी माऊलीच्या लेकरांचं कल्याण होण्यासाठी आपल्या लेकरासाठी पाण्यात उड्या घेतल्या. माऊलीच्या जीवनात ते. आणि तुकोबराय एवढे वैराग्याचे जरी असले तरी देवाला सांगतात, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, पांडुरंगा. कोण म्हणतं घरचा उद्देश नाही, कोण म्हणतं महाराजाला माया नाही मोह नाही. अरे ते बोलणं वेगळं होतं. जेव्हा देवाच्या समोर खरा विषय निघाला, काय म्हणले ते, माझ्या वडिलाची, बापाचा अभिमान सांगितला, मी राशी का देवा पांडुरंगा. अरे आमच्या मागच्या 100 पिढ्यात तुझी सेवा चालू आहे, म्हणजे घराला जपलं पाहिजे, म्हणून घरच्याला सांभाळायचं. आणि ते सांभाळण्यासाठी हे दायित्व आता भाऊसाहेबजी तुमच्यावरती आहे. तो रोल तुम्हाला गेलेला आहे. वडीलही तुम्हाला आता नाही, 2 बहिणी आहेत. तर बाप गेल्यानंतर लय अवघड असतं बरं का पोरींचं. म्हणजे बापाला मुलगी आयुष्यात कधी काही मागू शकते, बोलू शकते, सांगू शकते. तसं भाऊ किती मोठा असला तर त्याला नाही सांगू शकत. म्हणून आज तुम्हाला जाहीर कीर्तनात सांगतो की या दोघेही जणीचं तुम्हाला बाप व्हायचं आहे. एकही सण असा जाऊ द्यायचा नाही की तुम्ही त्यांना निमंत्रण दिलं नाही की आणायला गेले नाही. अजिबात ते होऊ द्यायचं नाही. आणि वहिनीबद्दल काय बोलन मी, जीवनामध्ये कुण्याच महिलेच्या वाट्याला हे दिवस येऊ नये. कारण पती गेल्यानंतर स्त्रीचं जीवन शून्य होतं. भले मुलं मोठी होऊ दे, श्रीमंत होऊ देत, पण ज्या फिलिंग पती पत्नीत असतात त्या जगात पुन्हा ॲक्सेप्ट होत नाही. त्यामुळे त्या पदोपदी कोसळत असतात. आणि जर चुकीच्या मुली जर घरात आल्या, समजा संस्कारहीन मुली, तुम्ही पैसा घेता, कधी कधी हुंडा घेता, मुली आणता, त्या मुली अशा खराब असतात. 6 महिन्याच्या आत तुमच्या माईपासून मुलाला तोडतात, बापापासून मुलाला तोडतात, घरातून त्याला शिक्षणाच्या नावाखाली बाहेर काढतात, प्रपंचाची वाट लावून टाकीते. मी जगभर फिरतोय, आज आमच्याकडे काही कंप्लेंट आहेत. त्या महिला इतक्या परेशान आहेत, माणसं एवढी परेशान आहेत, त्यांना पैसे कमवण्याचा विषयच नाही, अब्जावधी संपत्ती, पण दुखणं एकच आहे, सून बोलत नाही. मुलगा एवढा अधीन झाला, एक शब्दच बोलत नाही. हे दुखणे कुठं इंजेक्शन गोळ्यानं नीट होणार आहे का? त्याच्यासाठी तुम्हाला आजच्या कीर्तन भजनाची गरज सांगू का? समाजाचा सात्विकता आटत चाललाय. राजकारण अशी विषवल्ली आहे, तिने माणसात विष पेरलंय. भावात पक्ष टाकलेत, विरोध, चुकीच्या फाईन, इतक्या चुकीच्या गोष्टी आहेत. माणसात माणूस ठेवला नाही. राज्य अस्थिर आहे, देश अस्थिर आहे, काय होईल यांचं सांगता येत नाही. आणि जेव्हा माणसापासून तुटतात ना, तेव्हा कीर्तन भजनानेच माणसं येऊन बसतात. लक्षात ठेवा, याच्यात कोण्या एका पक्षाची माणसं नाही, कोण्या एका जातीची माणसं नाही, कोण्या एका विचाराची माणसं नाही. म्हणून पाणी आटल्यावर त्या तळावातले मासे जसे तरफड करते ना, पुढचा काळ तुम्हाला सांगतो, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया, चुकीचं शिक्षण, संस्कारहीन मुलं, भेसळीचा व्यापार, चुकीचं राजकारण आणि तुमच्यातला आटलेला जिव्हाळा पुढच्या काळात तुम्हाला लय बेचैन करणार आहे. माणसं टिकून ठेवायची कशी याची गॅरंटी नाही राहिली. आता सध्याचा राजकारणाचा प्रयोग आहे फक्त की पैशाने कंट्रोल करणे. पण माणसं बी इतके हुशार झालेले आहेत ना, ज्याचे पैसे घेते त्यालाच मतदान करीत नाही. तुम्ही सावध व्हा.
की तुम्ही पैशानं माणसं अटॅक नाही करू शकणार, कंट्रोल नाही करू शकणार. सध्या त्याच्या हातात काय सत्ता आहे, याला 8 टाक त्याला 8 टाक, पैशानं दाब असं करा. पण पुढच्या नेक्स्ट 5 वर्षाचं हिस्ट्री सांगतो तुम्हाला, माणसं पैशानं दबणारच नाही, माणसं शक्तीनं दबणार नाही, माणसं युक्तीनं दबणार नाही. माणसं फक्त एका ठिकाणी येतील, भक्तीना. युक्तीना माणसं नाही. लय युक्तिवाद माणसं आले महाराष्ट्रात देशात, त्याने लय डोके लावले. पण माणसं माणसावर गेले, जातीपातीत भयानक विष आली. या मागच्या 1-2 वर्षामध्ये वारकरी संप्रदायात सुद्धा जातीचं पातीचं विष आलं. लोक चक्क जातीचे महाराजांना बोलावं लागले, जातीचे गायक वादक बोलावायला लागले. हे महाभयंकर पाप आहे. ज्ञानोबरायाच्या तुकोबरायाच्या नावावरती कलंक आहे. म्हणून जातीपाती विरहित समाज जर सुखी ठेवायचा असेल, ओलावा सुखी ठेवायचा असेल, तर तुम्हाला भक्तीशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणून घरचा शब्द वापरलाय. ह्या घरच्यासाठी एवढं कीर्तन झालं साहेब. आता हे बोटासारखे सगळे कोण आहेत, आणि तुम्ही आत मोठं बोट. आता कशाला इजा झाली ते ती तुम्हालाच झाली पाहिजे. आजच्या कीर्तनाचं तात्याच्या समोर तुम्हाला सांगणं आहे की तुम्हाला दोघांचाही रोल घ्यायचा आहे, सगळ्या बापाचा, बाकीचेही पुतणे, बाकीचं जे काही असेल. कारण आता राहिलं नाही कोणी तुमच्याशिवाय. त्याला तरी या जगात कोण राहिलेलं आहे का? हे दिसणारे सगळे माणसं आहे ना भाऊसाहेब, हे दारचे माणसं आहे. हो, दारची माणसं आहेत. दारची म्हणजे माझ्या उपरनं सुटायचीच वाट पाहते ते फक्त, की कधी कीर्तन सुटत आहे, हे काय लांबायला लागलंय. विचार येऊन गेले असतील 1-2 बारच्याना. का? ते घरचं नाही ना, आलं का लक्षामध्ये. म्हणून हे काही मी नाही बोललो, महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. घरची दारची भजा पांडुरंग, घरची दारची भजा पांडुरंग, घरची दारची भजा पांडुरंग, घरची दारची भजा पांडुरंग. वडिलांची सांगा दंडवत, वडिलांची सांगा दंडवत, गंगेचा ओघ सागराची गेला, गंगेचा ओघ सागरात गेला गेला. आले तुमच्या लक्षामध्ये. पुन्हा एकदा घरचंच रिपीट करतो. तात्यांना एक मुलगा एक मुलगी, दिग्विजय आणि प्रिया. आज तुम्ही आपल्या बाबाला नमस्कार सांगायचा आहे. तुम्ही जसे वागलात, आम्हाला सांभाळलं, तसं आम्ही आयुष्यभर तुमच्या नावासारखं राहू आणि इतरांना सांभाळू. त्याला म्हणतात वडिलाशी सांगा दंडवत. आज नमस्कार सांगा त्यांना. हा, घरची दारची पांडुरंगाचं चिंतन करा. त्याचं कारण सांगतो. जन्म आणि मृत्यू आणि आपलं जीवन हे माणसाच्या हातात नाही, स्वतःच्याही हातात नाही. ते फक्त ज्याच्या हातात आहे त्याचं नाव पांडुरंग आहे. त्याचं स्मरण आज करा. या नामस्मरणाने त्यांची ती मुक्तता होईल. बाकी राहिलेला तुमचा शोक, दुःख, त्यांची उणीव तुम्हाला पदोपदी जाणत राहील. आणि म्हणून वहिनीच्या बाबतीत मी सांगेल की तुम्ही तुमचा जो दिग्विजय आहे त्याचं नाव खूप छान आहे. आणि दिग्विजयमध्ये चांगली गुण आहेत, तर तो तात्यांचं तुमचं स्वप्न नक्की पूर्ण करेल. हां, त्याला आशीर्वाद आमच्या उपस्थित सगळ्यांचे. प्रियाही खूप छान आहे, ते पण तुम्हाला जीव लावतील. कारण आयुष्य पुढचं खूप लांब आहे आणि या काळेला ह्या दोघांनी हा रोल पाळायचा आहे. आणि तेच आजच्या कीर्तनात आपल्या बापाला सांगायचं की आम्ही आमच्या माईला येतकिंचितही तुमची उणीव भासू देणार नाही. ते होत नसतं, पण बोललं तरी पाहिजे ना. आलं का लक्षामध्ये, मनात आणलं पाहिजे ते. आणि ते तुम्हाला कळायचं. याला म्हणतात वडिलाशी सांगा दंडवत. राहिलेला जो शोक आहे, आता तात्या गेल्याने जीवनामध्ये मोठा अंधार होत असतो. विशेष करून पती पत्नीच्या जीवनामध्ये होत असतो. नवरा गेल्याच्या नंतर लय अवघड असतं साहेब, लय म्हणजे लय अवघड असतंय. आणि बायाच बेजार होतात नवरा गेल्यानंतर असं नाही, माणसंसुद्धा लय परेशान होतात. हो, खूप बेजार आहेत माणसं. पत्नी गेल्याच्या नंतर जे एकटं जीवन आहे ना, ते नाही शेअर करतायत. माणसं पागल होतात, वेडी होतात, बाहेर जात राहतात. सगळं ही माणसं आयुष्य बाहेर ॲडजस्ट करत राहतात सगळे. आणि म्हणून आपल्या जीवनातून हे कोणी जाऊ नये. पण गंमत अशी आहे, पाण्याला जीवन म्हणतात आणि जीवनाला पाणी म्हणतात. आणि गंमत अशी आहे, पाणी हे फक्त पाण्यातच जातं, बाकी असताना ते सगळ्यात तसंच दिसत असतं. पाणी तेरा रंग कैसा, तुम्ही कशातही टाका ते थांबत नाही. तुम्ही त्याला देवाच्या डोक्यावर टाका, ते अभिषेक होऊन तीर्थ होईल.
दारू टाका, तुमचे पैसे वाढतील, क्वांटिटी वाढून दारूची. दुधात टाका, अजून बिल भेटन तुम्हाला, 1 लिटरचं 2 लिटर होईल. पण पाणी वरून पडलं, आलंय समुद्रातून आणि जातंय समुद्रात, त्याचा कुठं जीव लागत नाही. त्याचं कारण असं आहे, मनुष्य जिथून आला तिथेच तो ॲडजस्ट होऊ शकतो. त्याचं नाव आहे आत्मस्वरूप पांडुरंग परमात्मा. म्हणून हा ओघ होता. आणि जीवनाचा ओघ आहे ना, तो फक्त सांभाळीत जा तुम्ही. ज्या ज्या क्षणाला तुम्ही एकमेकाच्या सोबत राहता ना, तेवढा टाईम इमानदारीनं व्यतीत करत जा. त्याला ओघ म्हणतात. काय म्हणतात? हो, बालपणाचा योग असतो, तारुण्याचा एक योग असतो. आता मी भजन कीर्तनात आहे, आपण आपलं प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. हा ओघ आहे, हा संपणार आहे काही वेळाने. मग जसं एकदा गंगेचं पाण्यात मिश्रण झालं की पुन्हा त्या पाण्याला कोणाला एकदा हे गंगेचं आहे, प्रवरेचं आहे असं म्हणून बाहेर काढता येत नाही. तसं कोणी एखादा देहात्मा जेव्हा आत्म्या परमात्म्याशी संलग्न होतो, तेव्हा त्याला पुन्हा त्याचं दर्शन होणं कदापिही शक्य नाही. अभंगाच्या दुसऱ्या गंगेचा ओघ सागराची गेला, गंगेचा ओघ सागराची गेला, गंगेचा ओघ सागरासी गेला, गंगेचा ओघ सागरासी गेला. गंगेचा सागराची गेला, गंगेचा सागराची गेला. विठोबा रखुमाई हरी जय विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, जय जय विठोबा म्हणा म्हणा विठोबा रखुमाई, हरी 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 विठोबा, जय जय विठोबा रखुमाई. जगद्गुरु श्री संत तुकोबरायांच्या विचाराच्या उंचीला कधी समजणे हो आम्हाला. एकीकडे आमचं तुमचं घरचं म्हणून सगळे सांगणारे तुकोबराय एका क्षणार्धात आपलं मन सगळ्यातून काढून घेतात. काय करतात? सगळ्यातून काढून घेतात, बुलातून बाळातून सगळ्यातून. का? देवाकडे जायला वैराग्य लागतं. कशाला लागतं? वैराग्य. वैराग्याशिवाय परमार्थ भेटणार नाही. मग ते वैराग्य म्हणजे नेमकं काय ते सांगून मी तुमचा निरोप घेणार आहे. समस्त संसार, समस्त नातं गोतं सगळं, हे सगळं खूप छान सांगितलं मी तुम्हाला. पण अवघ्या 42व्या वर्षी तरुणपणामध्येच सगळ्यांचा त्याग करून पांडुरंगाच्या चरणाशी आपण स्वतःचं स्थान तयार केलं. तुम्ही माझं नाही ऐकलं तरी आपल्याला जावं तर लागणारच आहे. मग जाण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट ठरवून घ्यावं लागणार आहे की आपण ज्याच्यात राहतो ना, ज्याला वेळ देतो ना, ही माणसं खरी आहेत आपल्या कामाची, पण अंतकाळीच्या कामाची नाही. आता उत्तरार्ध सुरू झाला. कोणत्या कामाची नाही? हो, परमार्थ का करायचा, देवपूजा का करायची, नामस्मरण का करायचं, थोडंसं बाहेर का पडायचं, जाणून का घ्यायचं. तुम्ही ऐका, ज्यांच्यासाठी तुमचा जीव उगाळून 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 तुम्ही ज्या नाही त्या पद्धतीने संसार करता, त्यांच्यासाठी सत्य असत्य जमल त्या फिडिंग वापरत राहता. पण ज्यांच्यासाठी तुम्ही सगळाच आयुष्याचा वेळ घातला आहे ना, तुमच्यावर जेव्हा वेळ येते का, तेव्हा ते कामाचे नाही. मग ती वेळ कोणती आहे सांगा बरं मला. मला तुमच्याकडून ऐकायचं, तुमच्यावर खरी वेळ कोणती वाईट आहे. हे पैसे कमी अधिक अडचणी हे तुमच्यावर वेळच नाही आहे. आज अडचण असेल तर यंदा माल चांगला होईल, पुढच्या वर्षी ते निघून जाईल. आज आजार असेल तर चांगल्या दवाखान्यात भेट, एक्सपर्टला भेट, ते निघून जाईल. ह्या देण्या घेण्याच्या अडचणीला आम्ही अडचण मानितच नाही, याला दुःख मानितच नाही. त्या आगमापायी नाहीत, बदलणारे आहेत ते. आज एखादा माणूस जमिनीवर ग्राउंड होतो, तो 2-3 वर्षानं तो सगळ्याच्या वर निघून जातो. जो सगळ्याच्या वर येतो खाली येतो. हे सगळं अल्टर होत राहतं, त्याच्यामुळे आम्ही त्याला दुःख मानित नाही. तर चला, तुम्हाला अशी कोणती वेळ वाटते की जी खरी दुःखाची वेळ आहे, ज्या टायमाला तुमच्या संग कोणीतरी यायला पाहिजे, तुम्हाला मदत करायला पाहिजे? कोणती वेळ आहे? कोणती? मृत्यूची वेळ आहे, कठीण वेळ आहे. त्या टायमाला हे आपल्या कामी आले पाहिजेत. कोण कोण कामी येतं? कीर्तन सोडून देऊ, हे सगळेच आपले आहेत. त्याच्यातून मन काढून परमार्थ कसा करायचा, तिकडं का जायचं नाही. ऐका, लोकांचं सांगायला आपल्याकडे एवढा वेळ नाही. भाऊ भाऊजाया अमुक तमुक हे सोयरे धारे कार्यकर्ते वगैरे सोडून द्या. पण आता फिक्स नातं नवरा बायकोचं नाही आहे, आपण मानतोच त्याला की एकमेकाच्या
साता जन्माची सोबती, त्याचे बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे मीडिया आपल्या सगळ्या पोराला इथेच फसवतो. कुठे ह्या शब्दात फसवतो की जिंदगी अमुक तमुक काय असेल ते मला येतही नाही त्या गोष्टी, पण त्याच्यामध्ये तो फसवतो त्यांना. बघूयात, थोडंसं टेस्ट करूयात की नेमकं कोण कोणाच्या कामाला येईल ते. तर पुरुष मंडळी आता माझ्या डाव्या हाताला बसलेली आहे आणि बऱ्यापैकी माणसं आलेली आहेत, शिकलेली माणसं आहेत, तात्यावरती प्रेम करणारी माणसं आहेत, हजारो कीर्तन ऐकलेली माणसं आहेत. या विठ्ठल 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 विठ्ठली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ऐकताय ना सगळे? बायको खूप आवडते की नाही माणसाला? विशेष नाही, अर्धांगिनी, साता जन्माची सोबती नाही, माहेरी गेलेली सहन होत नाही, 5 मिनटं कुणाला बोललेली सहन होत नाही, तुमचा जीव आहे तिच्यात. ते पिक्चरमध्ये लोक सांगत असतात लैला मजनूची जोडी अमुक अमुक तमुक तमुक वगैरे वगैरे. कदाचित समजा आपली बायको मेली, तिच्याबरोबरच आपल्यातला कोण जाऊ शकतो त्याने वर हात करा. तुम्हाला कदाचित समजलं नसेल, कीर्तनासारखं वाटलं असेल तर मी थोडंसं पुन्हा रिटेक घेतो एकदा. बायकोत आपला लय जीव असतो, ती आपली जिंदगी असते, आपलं सर्वस्व असतं. मग तुमच्यातला बायको मेल्याबरोबर तिच्याबरोबर जायला इमिजिएटली कोण तयार आहे त्याने वर हात करावा आणि कॅमेरा आपण तिकडं न्या. वर हात केल्यावर ओके. बायकोसाठी बायको बरोबर जाणारा आपल्या मंडपात कोण आहे? एकानाही वर हात केलेला दिसत नाही. कदाचित तुम्हाला हे कळालं नसेल, समजलं नसेल, पण माझ्या दोन्ही हाताची जे टाळकरी आहेत यांनी आयुष्यात लय कीर्तन ऐकलेली आहे, नेहमी नेहमी सांगितलेलं आहे संसार खोटा आहे, नाही कोणाचं कोणी, बायको आपली नाही, भाऊ आपला नाही, बहीण आपली नाही. तर टाळकऱ्यात तरी कुणाचा जीव आहे बायकोसाठी की आपण तिच्याबरोबर जाऊ शकतो? नाही, आता पोरास्वराचं जाऊ द्या, आमचे गाणारे वाजणारे तरुण आहेत, पण ज्याचं झालं त्याचा आता काय जीव कशात गुतलाय काका? तर जे आहे ना 24 तास सांगितलंय खोटंय खोटंय खोटंय, ते सुद्धा खोटं मानायला तयार नाही. असं उजव्या हाताला बसलेल्या सगळ्या महिला मंडळींनी ध्यानात दोन्ही डोळ्यानं पाहायचं की आपण याच्यासाठी माय सोडली, बाप सोडा, गाव सोडलं, घरदार सोडलं, अर्ध्या रात्री याच्या इशाऱ्यावर नाचतो, त्याला शरीर दिलंय, मन दिलंय, नाव दिलंय, याच्यातला एकही माणूस आपल्याबरोबर यायला तयार नाही. याचा अर्थ तुमची तळमळ, तुमची धावपळ, तुमचं जगणं डब्यात गेलं, डब्यात, कचरा कुंडीत. कशात गेलं? कारण शेवटी त्याला काही फळं आलं नाही. हरकत नाही, माणसं हुशार आहे, नका जाऊ. मी आता महिलाकडे येतो. दोघांनाही न्याय दिला पाहिजे. महिलाचं तुमच्यापेक्षा वेगळं असतं. पती परमेश्वर त्या वट सावित्रीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी वडाला येढे मारू मारू 7 जन्म पाहिजे म्हणतात. हे वर हात न करणारे 7 जन्म होत पाहिजे म्हणते. 7 जन्म. बरं, कदाचित समजा नवरा गेला तर त्याच्याबरोबर जायला आपल्यातली कोण तयार आहे? किती भयानक आणि सत्य परिस्थिती आहे. अहो, ही सतीची प्रथा बंद झालेली आहे. बायाने नवऱ्याबरोबर जायचं नसतं, माणसाने बायकोबरोबर जायचं नसतं, पण तुम्ही कमीत कमी खोटं खोटं तर वर हात करायला पाहिजे होता. काय तुम्ही वर हात केला असता काय लगे तुमची बायको मरत होती आणि तुम्हाला सरनाट टाकीत होते का गावकरी? पण जर वर केला असता तर तिच्या जीवाला बरं वाटलं असतं की खरंच माझा मजनू दिल दिया है जान भी देंगे. हे डब्यातच गेलं ना गाणं. आता कशात गेलं? हे जे पोरं आपले येडे झालेत गाणं ऐकू ऐकू, दिल दिया है जान भी देंगे, त्याला काडी लागली ना आता. कोणी जान भी देईन आणि दिल भी देईन. मला तुमचं हसू याच्यासाठी येतं की मी आता ऑनलाईन बोलतोय, मला तुमच्याकडून अपेक्षा नाही आहे, तसा कायदाच नाही आहे आता की कोणत्याही बाईनं नवऱ्यासंग जायचं नसतं, माणसानं बायकोबरोबर जायचं नसतं, हे सगळं माहिती असून पण तरी सुद्धा तुम्ही खोटासुद्धा हात वर केला म्हणजे तुम्ही खोट्यातला खोटा दागिना आहे. कोणता दागिना आहे? म्हणजे खोट्यासारखे सुद्धा खोटे नाही, नाटकातले तरी बरे. निदान इकडचा तिकडच्याला म्हणतो हमें दिल भी दिया है तो जान भी देंगे, तुम्ही तो खोटा बी वर हात केला नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट म्हणाले,
लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरी बिन वाया येर झार हरी हरी बिन वाया येर झार हरी बिन हरी बिन हरी बिन हरी बिन हरी बिन म्हणून भजन करू, म्हणून काय करू, भजन करू. पण माझा भजनावर भरोसा राहिला नाही. ज्याच्यासाठी भजन करायचं ते खोट्याला सोडायला तयार नाहीत. कशाला तयार नाहीत? म्हणजे तुम्हाला या बी तीरावर राहायचं आणि त्या बी तीरावर राहायचं, तर असा काही परमार्थ होऊ शकत नाही. म्हणून जगाला जाणं अभंगाच्या 3ऱ्या चरणात. मधाची ये गोडी माशी घाली, मधाची ये गोडी माशी घाली, हो मनाची ये गोडी माची घाली, टाळी वाजवा मागे म्हणा. मनाची ये गोडी माची घाली गोडी हाय गेली आती घडी पुन्हा नाही, आती घडी गुणाला गंगेचा ओघ सागरात गेला मागे नाही आला कदा विठोबा रखुमा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हो कसं आहे जग कळालं का? मधाची ये गोडी माशी घाली उडी. तुमच्या अंगात मध असेल, धनाचा मध असेल, माशी बसती. बा माशी बनले चॅप्टर आहे. माशी विस्तावर कधी बसत नाही. म्हणून असं जर जग स्वार्थी असेल तर निस्वार्थ आहे परमार्थ, तो आपण अंगीकारला पाहिजे. तात्याच्या निमित्तानं आज मी तुमच्याशी जे बोललो हे शिक्षण प्रणालीतलं बोलणं नाही, ट्युशनचं बोलणं नाही, शिक्षकाचं बोलणं नाही. ही राजकारणाची भाषा नाही, ही दलालाची भाषा नाही, ही संसारातली भाषा नाही, ही माणसाची भाषाच नाही. ही संतांची वाणी आहे. कुणाची वाणी आहे? संतांची वाणी. आणि संतांची वाणी निष्कलंक असते, निर्दोष असते, तिला डाग लागू शकत नाही. आणि म्हणून अनंत काळ या शब्दावरती विश्वास ठेवून लोक आपल्या जीवनाची कालक्रमणा करतात. या गोष्टीची तुम्ही दखल घ्या, स्वतःची खूप काळजी घ्या, खूप छान सुस्त जीवन जगा. मला कळालं आहे की तात्यांचं जीवन अटॅकने म्हणजे पहिले काहीतरी त्यांचे 2-3 ब्लॉकेज झाले होते. आणि हा दुर्दैवाने जो विषय झाला तात्यांच्या बाबतीत, तो माझ्यासमोर बसलेल्या तुमच्या कुणाच्याही बाबतीत होऊ नये यासाठी पुढची सूचना अतिशय महत्त्वाची आहे. शरीर अनमोल हे पुन्हा भेटत नाही. याला 90% जपा, 10% बाकीचं ठेवा. ते येत राहीन जात राहील. शरीर गेल्यावर पुन्हा येणे कदापि नाही. पण सध्याची आरोग्य सिस्टीम इतकी घातक आहे की डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर नीट होण्याच्याऐवजी दुसरंच काय होईल याची काही गॅरंटी राहिली नाही. माणसं डिस्टर्ब आहे. नको तितक्या गोळ्या, नको तितक्या ऑपरेशन, नको त्या गोष्टी. ती सिस्टीम कोरोनापासून डिस्टर्ब आहे, विश्वास ठेवण्यालायक नाही. व्यापार भेसळीचा झालेला असल्यामुळे तुम्ही अतिशय सावध राहा. पहा, देवाच्या मंदिरापुढचे प्रसादसुद्धा खाऊ नका आणि घरी आणू नका. सगळ्या पेढ्यामध्ये पॉयझन आहे. सगळ्या देवाधर्माच्या नावावर कोट्यवधीचा व्यवहार होतो, त्याच्यात सरळ सरळ भेसळ आहे. माणसं मरायला लागली. अरे आपल्यातला एक चालता बोलता माणूस गेलाय, ज्याने कुटुंबाची कधी भरून न येणारी हानी झाली, तर तुम्ही कमीत कमी जरा तर सावध व्हा की ती पाळी आपल्यावर येऊ नये. तुम्ही जगले पाहिजे, चांगले असले पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला काही बदल करावे लागतील. बाहेर काही खाऊ नका. असं उठायचं आणि येडेवाने रस्त्यावर जायचं आणि भजन वडापाव नामुक तर टोटल बंद करा. कारण ती काय माय बहीण नाही तुमची की तुम्हाला सेफ तेलमध्ये तुम्हाला काहीतरी बनवून देईल. अजिबात नाही, बिलकुल खायचं नाही. आम्ही दिवसभर प्रवास करत असतो, आमच्या लय जीवार येतं. पण कधी काळी जर असं घडलं की बा आपण संध्याकाळपर्यंत पोहोचू शकत नाही, तर नाईलाजानं खाण्याची पाळी येते. पण बाहेर कधी सहसा खाऊ नका. पुढचा काळ अतिशय वाईट आहे. तुम्हाला आजचा रिपोर्ट देतो ऑइलचा. भारतातलं कोणतंही ऑइल माणसाच्या छातीसाठी, काळजासाठी, लिव्हरसाठी अजिबात सॅटिस्फाईड नाही. एकही तेल खाण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही. कुठे करडी असेल तर काढून घ्या, करडी पेरा.
शेंगदाणे उपलब्ध आहे तर घाण्याच्या तेलाजवळ बसून ते काढून घेऊन या, कुटुंबाला वाचवा. आज मी करोडो रुपयाचं अन्नदान केलं आणि हजारो कीर्तन आणि यज्ञ जरी केले तर तात्याच्या आयुष्यातला एक क्षण आपण रिटर्न घेऊ शकत नाही. तर तुमचं आयुष्य जगण्यासाठी माझं ऐका, आजपासून कधी चहा दूध कॉफी अजिबात घेऊ नका. पत्ती हे स्वतःच इतकं पॉयझन आहे की ज्याच्या पोटात सकाळी ते पडलं ना, बस तिला चहा म्हणायचंच नाही, तिला भूक मारी म्हणायचं. तुमची डायजेस्ट सिस्टीम 70% लॉस, भूक लागणारच नाही. आणि आता तुम्ही स्वतःला सावरण्यासाठी, चांगलं दिसण्यासाठी हजारो रुपये खर्च करता, पण तुमच्या चेहऱ्यावर जी उदासीनता आली ना, जे डिप्रेशन आलं आहे, जो चेहरा सुकला आहे, त्याला दुसरं तिसरं काही कारण नाही, तुमचं पोट कारण आहे, पोट. एखाद्या चांगल्या फुलावर जर गरम उकळलेलं पाणी टाकलं तर ते 100% जसं वाळून जाईल, तसं रोज पॅनक्रियावरती गरम 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 ती प्लेहा अशी बटाट्यावानी उकडते आणि मग तिचं नियंत्रण सुटतं. मग कधी साखर 400 तर कधी किती. साखर म्हणजे शुगर आणि BP हे दोनही आजारच नाही आहे, आणि त्याची गोळी अजून उपलब्ध नाही. त्या ज्या गोळ्या आहेत तुम्हाला, त्या फक्त त्या दिवसालाच तुम्हाला मॅनेज करणार आहे. म्हणून त्या मरेपर्यंत खायच्या का नाही. आमची सिस्टीम ऐकून घ्या. तुम्ही बऱ्याचशा गोष्टी जीवनातून गायब करा. मी आणि आमचा परिवार, आम्ही 1.5 लाख लोक आहेत आत्ता विश्वशांती केंद्राचे. तुम्ही ऐका तर कधी. मी तुम्हाला मागच्या एका कीर्तनात बोललो होतो 2013च्या का 14च्या, की आम्ही आता जेवढे लोक आहोत, आमच्या घरात गोळी औषधी नाही. आणि ते सगळे अधिकारी आहेत, उच्च कोटीचे ज्ञानी आहेत. BP, मी बाबाला सुद्धा 2-3 बारा बोललो होतो महाराजांना की तुम्ही आमच्या सिस्टीममध्ये या सिस्टीममध्ये औषध नाही, आयुर्वेद नाही, होमिओपॅथी नाही, ना ॲलोपॅथी नाही. माझ्याकडे औषधच नाही आहे. मी तुमच्याकडून काही फी चार्ज करतो, पण कशाची करतो, तुम्हाला काही खावं आणि काय खावं आणि काय खाऊ नये एवढा बदल केला की मनुष्य अकल्प वाचतो. किती हो, सिस्टीमच आहे. आता प्रार्थना करायची, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. पांडुरंगा, आज आम्हाला तुम्ही बोलावलंय, आम्ही प्रार्थना करू देवाकडं की यांच्या कुटुंबाला आज कीर्तन झालंय, पुढच्या घरात 100 पिढ्यात कुणाला अटॅक येऊ नाही. कुठून भरून काढायचं हे सगळं? काय सिस्टीम आहे रिप्लेसमेंट देण्याची? काय रिटर्न देऊ शकतो आपण या माणसाला? मग त्यासाठी आमचं ऐका ना कणभर. जगातले आजार औषध गोळ्यानं जात नाहीत. शरीरात जेवढे आजार झाले असतील तुम्हाला, तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी कुठल्याही प्रकारचा चार्ज करत नाही आहे. ती सिस्टीम आहे, त्या सिस्टीमची फी भरा आणि आयुष्यभरासाठी गोळ्यामुक्त जीवन जगा. 24 तासाचे रिझल्ट येतात आमच्याकडे, 24 तासाचे. 600 शुगर 150वर येतो 24 तासात. औषधी नाही, गोळ्या नाही, काही ध्यान आहे, काही मुद्रा आहे, झोपण्याची उठण्याची वेळ आहे, आणि काय खावं आणि काय खाऊ नये. मग तुम्हाला भेटणार जर नसेल तर लोक बनवायला लागले ना. तुम्ही आता एकर शेती बाजूला काढा, तिच्यात ताक पेरा, 10-10 फुटावर तुळशी टाका, तिला गाडा, पुन्हा तेच करा. ऐका आमचं जग कुठं चाललंय. आणि जेव्हा ती 2 वर्ष जेव्हा तुम्ही तिच्यात नुसतं ताग आणि तुळस घेणार का, त्यावेळेला तुमची जमीन कुठल्याही देशानं तपासली तर विषमुक्त निघेल. आणि आज तुम्हाला माहिती असावं, फक्त 35 ते 40% लोक तुमचं जेवण जेवत नाही, अजिबात नाही. पवार साहेब मागच्या 35-40 वर्षापासून शेतीतलं खात नाही तुमच्या. त्यांची कोशिंबीर तशी विषमुक्त आहे, बटाटे तसेच आहे, ज्वारी तशीच आहे, गहू तशीच आहे. तुम्हाला ती सिस्टीम कधी कळन? आज जर जगात पवारसाहेबासारखे जेवढे माणसं आहेत त्यांना नेटवर लागते त्या कोशिंबीर, आणि जर कोशिंबीर भेटली नाही तर कोशिंबीरीची एक जोडी 2000ला 5000ला जाते. पण तिच्यातला इतका पाला जर टाकला तर असं वाटतं की याला कोशिंबीर म्हणतात. काय जेवण आहे ते, चाटून खातेत वरण तुरीचं, त्यांना ॲसिडिटी होत नाही. कधी राजकारणातील लोक जांभळ्या देतात का, सुकत येत का? त्यांना तो आहार आहे. तुम्ही काय खायला लागले, काय जीवनाची वाट करून घ्यायला लागले. पण तात्याच्या निमित्ताने तुम्हाला माझ्या पुढं बसलेल्यांना कोणालाही BP शुगरचा आजार असेल तर माझा नंबर आहे 99-222-99-250, किंवा तो बमनरावकडे आहे, भाऊसाहेब यांच्याकडे पण आहे. माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. शांत चित्ताने समजून घ्या आम्ही काय खावं आणि काय खाऊ नये. तुम्हाला माहिती असावं, माणूस अकल्प जगतो किती, त्याला मृत्यू येत नाही. असे 7 लोक आहेत ज्याला मृत्यूने हात लावणार नाही. बोला. अश्वत्थामा बलिर्यासो हनुमानस्य बिभीषणः कृप परशुरामस सप्तेते चिरंजीविनः. 7 लोकांचे शरीर जसेच्या तसे आहेत. हे समजत नसन तर चला अलीकडच्या काळात या. 700 वर्षापूर्वी याच भागामध्ये एक महात्मा 1400 वर्ष जगला. सगळ्याला नाव माहिती आहे. सांगा, 1400 वर्ष म्हणजे काही जोक आहे काय?
आपल्याच भागात एक माणूस 700 वर्षापूर्वी किती जगला, आणि मग तुम्ही असे 50-60ला जाणं आम्हाला आवडत नाही. म्हणून चहा दूध कॉफी घेऊ नका, बाहेरचं खाऊ नका, डॉक्टरवरती विश्वास ठेवू नका, सिस्टीममध्ये या, नैसर्गिक जगा, स्वस्त राहा, मस्त राहा, घरच्याची आणि बाहेरच्याची दोघांची काळजी घ्या. शेवटी एकमेकांनी एकमेकाला सांभाळणं एवढंच आपल्या हातात आहे. महाराज सांगतात, मला कळालं की हे जग असं मिथ्या आहे, आणि म्हणून मी सत्य असणाऱ्या पांडुरंगाचे पाय धरल्यामुळं सावध आणि अतिशय सावध. जगातल्या कुठल्याच प्रक्रियेनं गेलेला माणूस पुन्हा डोळ्यांना दिसत नाही, म्हणून दिसणाऱ्या माणसाचीच एवढी काळजी घ्या की तो जास्तीत जास्त आपल्यात कसा राहील. अजून आम्ही फिरतो 100, 110, 115ची माणसं पाहतो आम्ही. मी परवा भवानी बिजलगाव कर्नाटकमध्ये गेलो होतो, आणि तिथे एक महिला पाहिली, आजी 88, 90, 79चं वय, केस पिकला नाही, फुटाणे खाती, ऊस खाती. काय सिस्टीम आहे म्हणले, आम्ही पाट्यावर वाटून खातो, दुसरं काही आम्हाला माहीतच नाही, बाहेरचं काही येतच नाही. कारण ज्याच्याकडं बाहेरचं आलं का याचे सगळे पैसे बाहेरच जाते बा. जे ना जे बाहेरचं आणलं ना यायचेच पैसे बाहेर जाते. जे आता ह्या सगळ्या महिला इथं बसलेल्या आहे, आपल्या नवऱ्याला, घरातल्या माणसाला जर या फिडिंगमध्ये येऊ द्यायचं नसन, पुन्हा पाटा आणा, उरुटा आणा, तिळकरळ आणा, शेंगदाणे टाका, ते रगडा त्याच्यावर, ते करा. त्या मिक्सरचं एकदा तोंड पाहू नका, कुकरला तर शिवाच्या बाहेर फेकून द्या. ते कुकर आहे का तो माणसाचा, तो कुकर आपल्या काळजालाच भाजतोय. तुम्हाला वेळ कमी पडायला लागला संसाराच्या सिस्टीममध्ये, म्हणून जीवन बदला, तुमचं सगळ्यांचं जीवन बदलून जाईल. माझे आणि मुठ्ठी परिवाराचे कितीतरी वर्षाचे ऋणानुबंध, जिव्हाळ्याचे संबंध आहे, आणि म्हणून आज तात्याच्या या आजच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी तुम्हाला माझी आठवण झाली. या निमित्तानं मी संतांचे विचार तुमच्यासमोर मांडले. तात्यांना आपल्या आयुष्यामध्ये जे करता आलं, जे करता नाही आलं, जे करता नाही आलं ती जबाबदारी भाऊसाहेब मी आज तुमच्यावरती टाकून देतो. तात्याच्या आत्म्याला परमात्म्याच्या चरणाशी कणभर जागा मिळावीच यासाठी तुम्ही सगळेजण मनोमनी त्यांचं ध्यान करा. वेदांच्या काही रुच्या आहेत त्या घेऊन तात्यांच्या जीवात्म्याला परमात्म्याच्या जीवनाशी स्थान मिळावं अशी ती मोठी वैश्विक प्रार्थना आहे. हरिः ओम. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत. काय अर्थ आहे त्याचा? यत्किंचित काही अशा अपेक्षा राहिल्या असतील पूर्ण करील. मनात आणा. तेन त्यक्तेन भुंजिताः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. द्यो शान्तिः अंतरिक्ष शांति, पृथ्वी शांति, आप शांति, अग्नि शांति, वायु शांति, ब्रह्म शांति, कर्म शांति, धर्म शांति, देह शांति, इंद्रिय शांति, प्राण शांति, जीव शांति, आत्मा शांति, ग्राम देवता शांति, कुल देवता शांति, जन शांति, मन शांति, शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि. हरि ओम. शांति शांति शांति. ऐसी या गोष्टीची बरे राखा सोय. ऐसी या गोष्टीची बरी राखा सोय. ऐसे गोष्टीची बरी राखा सोय. ऐसे गोष्टीची बरी राखा सोय. ऐशिया गोष्टीची बरी राखा सोय. ऐसिया गोष्टीची बरी ऐसिया गोष्टीची बरी राखा सोय. गेला 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 गेला
गेला तुका गेला हे गेला तुकान परतोनी गेला तुकान परतोनी गंगेचा हा ओघ सागरासी गेला गंगेचा ओघ सागरासी गेला गंगेचा ओघ सागरासी गेला गंगेचा ओघ सागरासी गेला सागरासी गेला सागरासी गेला विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले रे कुरे वेडी वाकुणी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध हे माझी उच्चारिला तिचान करा क्षमा अपराध म्हणी ज्ञानेश्वरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही